ओके सो लास्ट पार्टमध्ये आपण गव्हर्नर जनरल्स पाहत होतो, राईट. अँड वी स्टार्टेड फ्रॉम द गव्हर्नर ऑफ बेंगॉल, राईट. गव्हर्नर ऑफ बेंगॉलच्या नंतर मग आपण पाहिलं की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, आठवतंय का? वॉरन हेस्टिंग, राईट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तो बंगालचा होता, राईट. म्हणजे जेव्हा मुंबई, मद्रास, बंगाल या तिन्हींचं मिळून जेव्हा भारतावर पूर्ण सत्ता ब्रिटिशांची आली, वेन ब्रिटिश पीपल कंट्रोल्ड मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत, आणि त्याच्यानंतर लॉर्ड बेंटिंग बिकेम द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात मोठी घडामोड झाली, मधल्या सगळ्यांचं आपण पाहिलं की प्रत्येक गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये काही महत्वाच्या गोष्टी झाल्या होत्या, आणि त्या आपण हायलाईट केल्या कारण त्याच्यावर एक्झामला क्वेश्चन्स विचारला जातात. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पाहतोय म्हणजे ऑलरेडी आपण 1857 उठाव, त्याची कारणे, परिणाम वगैरे पाहिलेले आहेत. सगळ्यात मोठा परिणाम हा झाला की ईस्ट इंडिया कंपनी लॉस्ट इट्स पॉवर इन इंडिया. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी स्वतः पॉवर त्यांची संपली, आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या जागी राणीचा म्हणजे ब्रिटिश, म्हणजे आपण काय म्हणतो, ब्रिटनच्या राजगादीचं अस्तित्व निर्माण झालं भारतामध्ये. त्यांच्याकडे पूर्ण सत्ता गेली, आणि तो झाला डिक्लेरेशन ऑफ क्वीन विक्टोरिया 1858. म्हणजे 1858 मध्ये, 1 नोव्हेंबर 1858 मध्ये विक्टोरिया राणीने शी डिक्लेअर्ड हर ओन डिक्लेरेशन अँड शी बिकेम द इम्प्रेस ऑफ इंडिया, राईट. भारताची सम्राज्ञी झाली. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा बदल केला की ईस्ट इंडिया कंपनीने इथून पुढे भारतावर सात म्हणजे भारताचा कारभार पाहायचा नाही. तो भारताचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी त्यांनी एक वेगळी सिस्टीम तयार केली, आणि त्या सिस्टीम मध्ये जो गव्हर्नर जनरल जे पद होतं ना, त्या पदाचं नाव व्हॉइस रॉय असं करण्यात आलं, राईट. व्हॉइस रॉय, ही वॉज अपॉइंटेड. इट मीन्स दॅट ही वॉज डायरेक्टली आन्सरेबल टू द क्वीन ऑफ इंडिया, इंग्लंड. म्हणजे विक्टोरिया राणीला डायरेक्ट जबाबदार असणारा, आन्सरेबल असणारा, रिस्पॉन्सिबल असणारा माणूस म्हणजे व्हॉइस रॉय. म्हणजे 1856 टू 1808 हा गव्हर्नर जनरल होता. भारताचा ज्यावेळेस 1857 उठाव झाल्यानंतर त्याची पोझिशन गेली, आणि त्याला नवीन नाम देण्यात आलं, ते म्हणजे 1858 ते 1862 या 4 वर्षाच्या काळामध्ये त्याला भारताचा व्हॉइसरॉय म्हटलं जाईल. ठीक आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने शेवटचे गव्हर्नर जनरल तर ब्रिटिश पार्लमेंटद्वारा नियुक्त पहिले व्हॉइसरॉय, असं तुम्ही लक्षात ठेवा. तर एक्झाम मध्ये तुम्हाला आलं द फर्स्ट व्हॉइस रॉय ऑफ इंडिया, लक्षात ठेवायचं लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग लक्षात ठेवा. आणि कशानुसार? 1858चा भारतीय सुशासनाचा कायदा ज्याला आपण म्हणतो, डिक्लेरेशन ऑफ बाय द क्वीन ऑफ इंग्लंड, क्वीन विक्टोरिया. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? डाऊट नसेल मी काल सांगितलं होतं. पुढे बघा. 1857चा उठाव झाल्यानंतर महत्वाच्या कोणत्या गोष्टी झाल्या, तर 1857च्या नंतर कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली, राईट. म्हणजे मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी युनिव्हर्सिटीज स्थापन केल्या गेल्या 1857च्या उठावाच्या नंतर. सो 3 इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटीज वर फाउंडेड आफ्टर 1857 रिवोल्ट, दॅट कलकत्ता, युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अँड युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास. That is one of the effects, that one of the kind of development that we can say that took place after 1857 revolt. पुढचं झालं की भारतामध्ये महालेखा परीक्षक हे पद निर्माण केलं. आता महालेखा परीक्षक म्हणजेच काय? अशी व्यक्ती जे पूर्ण हिशोब पाहते, आणि द वन हू आयडेंटिफाईज ऑर चेक्स ऑल अकाउंट्स, आणि जर त्याच्यामध्ये कुठं अनियमितता असेल, इफ एनी काइंड ऑफ इरेग्युलरिटी इज देअर, देन दॅट पर्सन फाइंड्स इट आउट. ज्याला आपण आता काय म्हणतो, कॅग म्हणतो, कंट्रोल अँड ऑडिटर जनरल. तर 1857 मध्ये महालेखा परीक्षक हे पद निर्माण केलं होतं. दिस काइंड ऑफ पोस्ट वॉज क्रिएटेड इन 1857, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ऑगस्ट 1858 मध्ये भारताच्या सुशासनाचा कायदा. जसं मी तुम्हाला म्हटलं की 1857 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी, बिकॉज ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, रिव्होल्ट ऑफ 1857 टूक प्लेस. आणि त्याच्यातून लेसन घेऊन राणीने काय केलं, स्वतःचा जाहीरनामा डिक्लेअर केला की नाव ईस्ट इंडिया कंपनी इज नो लॉंगर गोइंग टू गव्हर्न इंडिया, बट इंडिया विल बी गव्हर्न इन द नेम ऑफ क्वीन विक्टोरिया. म्हणजे भारताचं पूर्ण शासन हे राणी विक्टोरियाच्या नावाने चालेल. आणि त्यांनी केला ऍक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट.
म्हणजे याला म्हणतो भारताच्या सुशासनाचा कायदा. याचाच अर्थ त्यांनी मान्य केलं की आमच्या अगोदर या लोकांनी कुशासन केले. कुशासन म्हणजे काय? ते चांगलं शासन नाहीये. आता भारताच्या सुशासनाचा कायदा केला, ऍक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. राईट. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढे गव्हर्नर जनरल नसून तर तो कोण असेल? तो व्हॉइसरॉय असेल. राईट. एक भारत मंत्री असेल. वेगळी पद निर्माण केली होती आणि ते एकमेकाला एकमेकाला पूरक होती, कॉम्प्लिमेंटरी होती. राईट. आता हे जो राणीचा जाहीरनामा झाला डिक्लेअर, तो कुठे झाला? अलाहाबाद. इथं इलियाबाद लिहिलं. आता याचं नाव काय सांगा मला, कोण सांगेल? 1 नोव्हेंबर 1858 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग पब्लिश झाला. त्यानुसार लॉर्ड कॅनिंग कोण झाला? भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. ठीक आहे. अलाहाबादला आता प्रयागराज म्हणतात पोरांनो, लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड प्रयागराज नाव. राईट. अलाहाबाद, त्याला इलाहाबाद काय, आता अलाहाबाद म्हणा तुम्ही. म्हणजे जेव्हा तो जाहीरनामा पब्लिश झाला तो कुठून झाला? या कधी झाला हे पण लक्षात ठेवायचं. 1 नोव्हेंबर 1858. या तारखा इम्पॉर्टंट आहेत बरं का, जरा आपल्या तारखा सगळ्या महत्वाच्या लक्षात ठेवायचं. आणि याला आपण काय म्हणतो? भारतीय सुशासनाचा कायदा, द ऍक्ट ऑफ द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे इथून पुढं जे सरकार येईल ना, दॅट इज गोइंग टू वर्क इन द वेलफेअर ऑफ इंडियन पीपल. दॅट इज वाय दिस काइंड ऑफ ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट वॉज इंट्रोड्युस्ड बाय क्वीन विक्टोरिया इन 1858. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. उठावाच्या समर्थकांना मानवतावादी दुष्टशिक्षा कमी केल्या. मानवतावादी म्हणजे काय? जे लोक उठावामध्ये इन्व्हॉल्व होते आणि त्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांना सांगितलं की ह्युमॅनिटेरियन पर्पज म्हणजे जाऊ द्या, मरू द्या, माफ करून टाका. सो इन्स्टेड ऑफ पनिशिंग ऑर गिव्हिंग देम हार्श पनिशमेंट, दोज पीपल वर इन्व्हॉल्ड इन 1857 रिव्हॉल्ट, त्यांना मानवतावादी दृष्टिकोन म्हणजे काय? ह्युमॅनिटेरियन पर्पज म्हणून त्यांना सांगितलं की नो इश्यूज, इस बार हमको माफ कर देते, म्हणजे त्यांना शिक्षा कमी केल्या. म्हणजे ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऍक्टचा उद्देशच तो होता की बघा आम्ही किती चांगले आहेत, तुम्ही एवढा आम्हाला त्रास दिला तरी सुद्धा आम्ही तुमच्या शिक्षा मान्य केल्या, मंजूर केल्या, म्हणजे कमी केल्या शिक्षा. राईट. पुढचा जो एक महत्वाची डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट आहे महत्वाची, ती म्हणजे 1859चा बंगाल रेंट ऍक्ट. आता बंगाल रेंट ऍक्ट काय आहे? बघा महत्वाचं आहे. म्हणजे 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा डिक्लेअर झाल्यानंतर इन 1859 बंगाल रेंट ऍक्ट वॉज इंट्रोड्युस्ड. आणि यानुसार खंड म्हणजे कर वाढवायला न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता लागली. म्हणजे इथून पुढं कुणी सुद्धा आपल्या मनमानी पद्धतीने टॅक्स वाढवणार नाही. नो वन विल इनक्रीज एनी काइंड ऑफ टॅक्स अनलेस अँड अंटिल इट इज अप्रूव्ड बाय द ज्युडिशियल सिस्टम ऑफ इंडिया. म्हणजे जर तुम्हाला न्याय, समजा एखाद्या सरकारला वाटलं की आपल्याला टॅक्स वाढवायचा आहे, तर आता तो टॅक्स कुणी वाढवायचा? सरकार वाढवू शकतं. बट इन ऑर्डर टू इन्क्रीज द टॅक्स यू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम द कोर्ट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, न्यायालयाची परमिशन असेल तर तुम्हाला तो खंड किंवा कर वाढवायला परमिशन होती. कोणत्या ऍक्ट नुसार? 1859चा बंगाल रेंट ऍक्ट नुसार. क्लिअर? लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल, बंगाल रेंट ऍक्ट कशाशी रिलेटेड होता? खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी बंगाल रेंट ऍक्ट रिलेटेड होता? बंगाल रेंट ऍक्ट वॉज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. दॅट यू शुड रिमेंबर की नाव ऑनवर्ड्स गव्हर्नमेंट कॅनॉट हाईक और कॅनॉट इन्क्रीज टॅक्स. राईट. अँड इफ द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू डू दॅट ना, द गव्हर्नमेंट नेक्स्ट टू टेक प्रॉपर परमिशन फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. अशा प्रकारे लक्षात ठेवा गव्हर्नमेंट बंगाल रेंट ऍक्ट. पुढे आहे श्वेत विद्रोह. आता श्वेत विद्रोह म्हणजे कळतं. श्वेत म्हणजे काय? तर गोरी. गोरी म्हणजे कोण? गोरे लोक. गोरे लोक म्हणजे कोण? इंग्रज. म्हणजे 1859 मध्ये श्वेत लोकांचा विद्रोह झाला, ज्याला म्हणतो व्हाईट म्युटिनी. म्युटिनी म्हणजेच विद्रोह. तो व्हाईट पीपल रिवोल्टेड इन 1859. ते का केलं तर बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्यानुसार हे लोक आता काय झाले होते? ईस्ट इंडिया कंपनी वॉज नॉट सपोज टू गव्हर्न इंडिया. ईस्ट इंडिया कंपनीने आता सरकारचं हे नव्हतं करायचं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही प्रकारचा कारभार नव्हता पाहायचा. थोडक्यामध्ये काय, तर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे लोक कामाला होते, दोज पीपल हु आर एम्प्लॉयड, हु आर वर्किंग फॉर ईस्ट इंडिया कंपनी, दोज पीपल वर फोर्स टू जॉईन गव्हर्नमेंट जॉब. म्हणजे म्हणजे
10,000 गोऱ्या शिपायांनी कंपनीतून सरकारी नोकरी जायला नकार दिला. म्हणजे दोज 10,000 सोल्जर्स वर नॉट रेडी टू जॉईन दिस गव्हर्नमेंट जॉब अंडर द लिडरशिप ऑफ क्वीन विक्टोरिया. त्यांचं असं म्हणणं होतं की ते आम्ही बरोबर होतो ना, ईस्ट इंडिया कंपनी आमचं चांगलं होतं, मग काय तुमचं घेऊन आलंय असलं. राईट, त्यांनी नकार दिला जायला की आम्ही नाही जाणार. लॉर्ड कॅनिंगने या 10,000 सैनिक, बघा किती मोठे सैनिक आहेत, 10,000 सैनिकांना सेवामुक्त केलं. इट मीन्स लॉर्ड कॅनिंग टर्मिनेटेड ऑल 10,000 सोल्जर्स अँड सेंड देम बॅक टू इंग्लंड. आणि त्याला इंग्लंडला पाठवून बंड थंड केलं. कळलं का? श्वेत विद्रोह कोण सांगेल मला थोडक्यामध्ये काय होता श्वेत विद्रोह? येस, श्वेत विद्रोह काय होता? श्वेत विद्रोह कशाबद्दल होता असा प्रश्न आला तुम्हाला, की श्वेत विद्रोह काय प्रकार होता? तर मी थोडक्यात असं सांगायचं, चार ऑप्शन असेल, एक ऑप्शन निवडायचा की ईस्ट इंडिया कंपनीतले जे लोक जॉब करत होते दे वर नॉट रेडी टू जॉईन इंडियन गव्हर्नमेंट सर्व्हिस. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीत असणारे 10,000 सैनिकांना राणी व्हिक्टोरियाच्या अंतर्गत जे राज्य सरकार होतं त्या सरकारच्या बरोबर काम करायचं नव्हतं. दे वर रिलक्टंट टू वर्क विथ अंडर द रिलरशिप ऑफ क्वीन विक्टोरिया. तर त्यांनी सांगितलं वी आर नॉट गोइंग टू वर्क, आणि त्यामुळे त्यांना टर्मिनेट करण्यात आलं. ऑल दोज पीपल वर टर्मिनेटेड आणि दे वर सेंड बॅक टू द इंग्लंड. अँड दिस काइंड ऑफ हर्क्युलियन टास्क वॉज डन बाय लॉर्ड कॅनिंग, हु वॉज द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया. लक्षात राहील, व्हाईट म्युटेन लक्षात ठेवा, महत्वाचा पार्ट आहे 1859. कुणी केला? इंग्रज सैनिकांनी बंड केलं. का केलं? की आम्ही ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होतो, आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही, आम्ही जातो, अशा प्रकारे बंड केलं. इट कॉल्ड व्हाईट म्युटिनी. पुढे बघा, नेक्स्ट पार्ट आहे. लॉर्ड कॅनिंगने भारतीयांनी संस्थानिक सनद दिला. आता हे महत्वाचं आहे. इन 1860 लॉर्ड कॅनिंगने भारतीय संस्थानिकांना सनदा दिल्या. सनदा म्हणजेच काय? की तुम्हाला तुमचे अधिकार प्राप्त होतील. तुम्हाला जसं माहिती असेल की 1857 मध्ये सगळे संस्थानिक आहे ना इंग्रजांशी प्रामाणिक राहिले होते. ऑल दोज प्रिन्सली स्टेट्स लाईक शिंदे, होळकर, गायकवाड, राईट, देन बाजीराव पेशवे, सॉरी नानासाहेब पेशवेने केलं होतं, नानासाहेब पेशवे होते त्याच्यामध्ये. पण बाकीचे जे होते भोसले असतील, दे रिमेन लॉयल विथ द गव्हर्नमेंट ऑफ, विथ दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड, ईस्ट इंडिया कंपनी. तर इन रिटर्न त्यांना काय दिलं? सनदा दिल्या. सनदा म्हणजे त्यांना सांगितलं की इथून पुढे आपण फ्रेंडशिप आपली राहणार. टिल आणि त्यांनी ते पाळलं सुद्धा. जसं भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये, तोपर्यंत या लोकांनी त्यांचं मान्य केलं की आपण मित्र म्हणून राहायचं. यू पीपल सपोर्टेड अस, सो वी विल सपोर्ट अस. तर लॉर्ड केनिंगने संस्थानिकांना सनदा दिल्या. खालीलपैकी कोणतं कार्य कोणी केलं? दिस काइंड ऑफ क्वेश्चन विल बी आस्ड. तो ज्या सनदा देण्याचं काम केलं होतं ना, दॅट टास्क वॉज डन बाय लॉर्ड कॅनिंग इन 1860. पुढे महत्वाचं आहे, पण एक महत्वाची घडामोडी मी त्याला हायलाईट करतोय बघा. 1836 म्हणजे इन इंडियन पिनल कोड जे लॉ कमिशन नेमलं होतं, लॉ कमिशन मध्ये लॉ कमिशनचा अध्यक्ष होता लॉर्ड मेकॉले. 1835. आणि त्याने सांगितलं होतं की झिरपता सिद्धांत मांडला होता. कोण सांगेल मला? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मी काल सांगितला होता, आठवते का कोणाला? येस, दीपाली मॅम सांगू शकता? दोन दीपाली मॅम आहेत. दीपाली खामकर मॅडम सांगू शकता काय होता शिक्षणाचा झिरपता सिद्धांत? एनी आयडिया? निकिता काय होता रे? पूजा मॅम, दीपाली गायकवाड मॅम, कोण सांगेल? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत काय होता? लॉर्ड मेकॉलेने मांडलेला शिक्षणाचा झिरपता सिद्धांत काय होता? नाही माहिती? उच्च म्हणजे ते जे जास्त ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ना त्यांना आधी शिक्षण द्या असं होतं व्हेरी का? गुड, व्हेरी गुड पूजा मॅम, करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही इंग्रजी भाषेतून शिक्षण उच्च वर्णीयांना द्या. म्हणजे यू शुड एज्युकेट रिच पीपल ऍट फर्स्ट, अँड देन दिस रिच पीपल विल एज्युकेट पुअर पीपल. म्हणजे शिक्षण झिरपत जाईल. आपण सगळ्यांना लगेच श्रीमंत लोकांना देण्यापेक्षा काय करू? श्रीमंत लोकांना देऊ, गरिबांना नंतर ते श्रीमंत आपोआप एज्युकेट करतील. हा झिरपता सिद्धांत म्हणतात. आणि वूडचं मेकोलेचं असं म्हणणं होतं की इन्स्टेड ऑफ युझिंग देशी लँग्वेज वी शुड मेक यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज एज अ मीडियम ऑफ एज्युकेशन. म्हणजे इंग्रजी भाषेचा आपण शिक्षण देण्यासाठी वापर करू. आणि झिरपता सिद्धांत म्हणजे काय? आपण हायर क्लासला म्हणजे एलिट क्लासला फोकस करू. एलिट क्लास शुड बी एज्युकेटेड फर्स्ट, अँड देन दॅट क्लास विल एज्युकेट द लोअर क्लास, याला म्हणतात. आणि त्याने लॉ कमिशनने काय केलं होतं सांगितलं? इंडियन पिनल कोड.
आयपीसी म्हणजे आता जे आपण म्हणतो 420चं कलम असेल, कोणते कोणत्या गुन्ह्यासाठी कोणतं कोणतं कलम असेल त्याला इंडियन पिनल कोड म्हणतात, लक्षात ठेवा. आणि हा लागू करण्यात आला होता 1860 पासून. म्हणजे लॉर्ड मेकॉले रेकमेंडेड इंडियन पिनल कोड इन 1836. त्याच्यानंतर जवळ 24-25 वर्ष काय असतील त्यांनी ना, त्याच्यानंतर तो लागू केला इंडियन पिनल कोड, ज्याला आयपीसी म्हणतो. आता गंमत म्हणून सांगतोय, पूर्ण नीट ऐका. हा जो आयपीसी आहे ना, इंडियन पिनल कोड, म्हणजे वेन आय अपियर्ड फॉर पीएसआय, म्हणजे मी पीएसआय जेव्हा मी पास झालतो ना, मी मुख्य परीक्षा झालतो ना, आमचा सिलेबस वेगळा होता पूर्ण. आमचा सिलेबस काय होता माहिती आहे का? आयपीसी मेन्सचा पेपर, आयपीसी, सीआरपीसी. सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड. आयपीसी म्हणजे 1860चा जो कायदा तुम्ही पाहताय ना, तो 2014-15ला आम्ही अभ्यासलेला आहे. त्यावेळेस तो त्यावेळेस चालू होता, लक्षात ठेवा. म्हणजे ब्रिटिश लोक गेल्यानंतर 150-200 वर्ष आपण तेच करतोय सगळ्या गोष्टी. म्हणजे 150 वर्षापासून आपण तोच कायदा पाळतोय, आयपीसी. तो आत्ता बदलला यावेळेस, म्हणजे त्याच्यात काही चेंजेस केले. त्याच्यानंतर इंडियन इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, म्हणजे भारतीय पुरावा कायदा, तोच होता इंग्रजांच्या काळातला. त्याच्या आयपीसी इंडियन पिनल कोड, त्याच्यानंतर इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड, ज्याला सीआरपीसी म्हणतो. हे सगळे कायदे आतापर्यंत आपण भारतामध्ये वापरत होतो. तो कायदा तयार करण्याचं काम लॉर्ड मेकॉलेने केलं होतं. आणि तो लागू झाला 1860 मध्ये, लक्षात ठेवा. अजून एक महत्वाचं काम केलं 1860 मध्ये, लाहोर मेडिकल कॉलेजची स्थापना केली. सो लाहोर मेडिकल कॉलेज ऑर स्टार्टेड ऑर फाउंडेड बाय लॉर्ड कॅनिंग. लक्षात राहील? क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? समजतंय का? पुढे बघा. महत्वाची घडामोड. आता इकॉनॉमिक्स अभ्यास करताना तुमच्या गोष्ट लक्षात येईल की या लाईनला खूप जास्त महत्व आहे. दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलंय? लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. द फर्स्ट बजेट ऑफ इंडिया वॉज पुट इन द रेन ऑफ लॉर्ड कॅनिंग. कधी? 7 ऑफ एप्रिल 1816. आणि ज्यांनी मांडलं ना, त्याचं नाव होतं जेम्स विल्सन. तर जेम्स विल्सन या माणसाने भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. कधी मांडलं? 1860. आता एक गोष्टी अगोदर का होत नव्हत्या? कारण अगोदर ईस्ट इंडिया कंपनी सरकार होतं. आणि आता कम्प्लीट चेंज झाला होता, सडन चेंज झाला होता. आणि त्या चेंजचाच एक परिणाम म्हणून आपण असं म्हणू की काय झाला होता बदल, की जेम्स विल्सन याने भारतासाठी अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडलं होतं. डेट होती 7 ऑफ एप्रिल 1860. लक्षात ठेवा. अँड व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. क्लिअर? हा प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा येतो. भारतातील पहिलं बजेट कधी मांडलं, कोणी मांडलं? सो यू शुड टू रिमेंबर दिस. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये जेम्स विल्सन याने भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प म्हणजे बजेट. ठीक आहे. आयकराचा पहिला कायदा सुद्धा त्या संमत करण्यात आला. म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तुमचं उत्पन्न जर एक पर्टिक्युलर अमाऊंट पेक्षा जास्त असेल ना, देन यू हॅव टू पे द टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तो इन्कम टॅक्सचा पहिला कायदा सुद्धा संमत त्याच वेळेस करण्यात आला होता. कुणाच्या काळामध्ये? लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये करण्यात आला होता. आयकराचा पहिला कायदा संमत करण्यात आला. तर इन्कम टॅक्स ऍक्ट, लक्षात ठेवा, करणारा लॉर्ड कॅनिंग होता. आता हे सगळं लॉर्ड कॅनिंगच्याच काळात काय होतंय, काय वाटतं तुम्हाला? का सगळ्या गोष्टी लॉर्ड कॅनिंगच्या काळात होत आहेत? एनी आयडिया? हम्म. नव्याचे 9 दिवस, लक्षात ठेवा. म्हणजे आता नव्याचे 9 दिवस म्हणजेच काय? आता नवीन नवीन आलं होतं ना, राणीचं सरकार आलं होतं, मग मी काहीतरी वेगळं करते तुमच्यासाठी दाखवायला नको का? एक्झॅक्टली करेक्ट आहे दीपाली मॅम. मग 1857चा रिव्हॉल्ट झाला आणि राणीची सत्ता आली. तो राणी विक्टोरिया बिकेम द इम्प्रेस ऑफ इंडिया. मग काहीतरी वेगळं हो रहा है, कुछ तो अलग हो रहा है. म्हणजे लक्षात ठेवायचं, 24 जुलै 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंग याने आयकरचा पहिला कायदा सुद्धा संमत त्या ठिकाणी केला होता. महत्वाचं आहे. पुढे बघा. पुढे वाचून घ्या काय म्हटलंय. रीड इट केअरफुली, एकदा वाचून घ्या. 1860 मध्ये गोविंदपूर गोविंदपूर आधुनिक भारतीय पटेल शेतकऱ्याचा पहिला संप. म्हणजे आधुनिक भारतीय तसं म्हणजेच काय? 1857च्या नंतर भारतामध्ये पाहिल्या झालेला पहिला शेतकऱ्यांचा स्ट्राईक, ज्याला आपण म्हणू संपाची, गोविंदपूर इथून सुरुवात झाली. म्हणजे संपाची सुरुवात कुठे झाली? गोविंदपूर. म्हणजे आधुनिक भारताची जर पहिला ठरलं शेतकरी, आधुनिक भारत इतिहास मी म्हणतोय ना,
तर लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेसाठी आधुनिक भारतीय इतिहास म्हणजे 1857 पासूनच्या पुढचा आहे बरं का. मग तुम्ही म्हणता 1857 उठाव का घेतला? अरे 1857 उठाव घेतला पाहिजे. आणि 1857 उठाव का झाला त्याची कारणं तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणून आपण ते घेतलं. आणि आता गव्हर्नर जनरल का घेतोय? गव्हर्नर आपण यासाठी घेतोय कारण याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले जातात, लक्षात ठेवा. म्हणून हे सगळे गव्हर्नर जनरल तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे, क्लिअर? एनी डाऊट? पुढे बघा, निळीचा उठाव. आता निळ माहिती तुम्हाला माहिती आहे, बंगाल प्रांतात निळ होती. बंगाल प्रांत म्हणजे बिहारमध्ये आपल्याला माहिती आहे. महात्मा गांधीजींचा चंपारणी सत्याग्रह आठवतोय का तुम्हाला? डू यू रिमेंबर वेन वी वर टॉकिंग अबाउट द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, वी टॉक्ड अबाउट चंपारण्य सत्याग्रह. पण बंगाल मध्ये बिहार आणि ओरिसा हे दोन राज्य सुद्धा याचे लक्षात ठेवा. तो बंगाल प्रांत के अंदर ही बिहार भी आता था और ओरिसा भी आता था. आता निळीचा उठाव झाला 1859 मध्ये. विष्णूचरण विश्वास नाव लक्षात ठेवा बघा, काय नाव किती छान आहेत बघा, देवासारखे नाव आहेत. विष्णूचरण विश्वास आणि दिगंबर विश्वास यांच्या नेतृत्वाखाली बंगाल प्रांतात नाडिया येथे सुरुवात झाली उठावाची. नाडिया इज वन ऑफ द डिस्ट्रिक्ट्स इन बेंगॉल. आणि फॉर दोज पीपल विष्णुचरण विश्वास आणि दिगंबर विश्वास यांच्या नेतृत्वाखाली निळीचा उठावाला सुरुवात झाली. लॉर्ड कॅनिंगने, बघा हे महत्वाचं आहे बघा पुढचा, लॉर्ड कॅनिंगने वेस्टलँड, वेस्ट म्हणजेच काय रे, वाया जाणे, माहितीये ना, वेस्ट म्हणजे वाया जाणे. म्हणजे वेस्टलँड म्हणजेच काय, पडीक जमीन असते ना आपल्या गावामध्ये बघा, तुम्ही पाहिलं असेल जिथं काहीच उगवत नाही. वेस्टलँड म्हणजे पडीक जमीन. तर वेस्टलँडचे नियमन करून त्या दोन्ही प्रदेशातील पडीक जमीन गोऱ्यांना, गोऱ्यांना म्हणजे कुणाला रे? गोरे म्हणजेच कोण? व्हाईट पीपल, ब्रिटिशर्स. म्हणजे वॉट एव्हर वेस्टलँड वॉज अवेलेबल देअर, दॅट वेस्टलँड वॉज ऑफर टू दिस ब्रिटिश पीपल इन नॉमिनल प्राइस. म्हणजे नाममात्र किमतीमध्ये, कमीत कमीत किमतीमध्ये त्यांना वेस्टलँड वापरायला दिली. घेऊन टाका तुम्हाला. आणि त्या लोकांना इव्हन टॅक्स साठी पण सूट देण्यात आली. तसेच त्यावर जमिनीचा शेतसारा कमीच ठेवण्यात आला होता. तो वेस्टलँड, दिस मॅटर वॉज रिलेटेड विथ कॅनिंग. हाऊ? बिकॉज वॉट एव्हर वेस्टलँड वॉज अवेलेबल देअर, दॅट वर ऑफर टू द ब्रिटिश पीपल इन नॉमिनल प्राइस, आणि दे वर नॉट आज टू पे हाय टॅक्सेस ऑन इट. म्हणजे शेतसारा कमी ठेवला होता, कमी किमतीमध्ये त्यांनी ते जमिनी शेत विकल्या होत्या, आणि जबरदस्तीने कामगार आणले. आणि इन ऑर्डर टू वर्क देअर, दे बॉट दिस वर्कर फोर्सफुली. कामगार जबरदस्ती आणले. त्या वेस्टलँडवर चहा कॉफी पिकवत असेल, नीळ पिकवत असेल, यावर दीनबंधू मित्रांचे नाटक नील दर्पण फेमस आहे. हा परीक्षेला आवडता एमपीसीचा क्वेश्चन आहे, फेवरेट क्वेश्चन आस्ट रिपीटेडली रिपीटेडली बाय एमपीएससी एक्झाम. दीनबंधू नाटक लक्षात ठेवा. कोणाचं आहे? दीनबंधू मित्रांचे नाटक नीलदर्पण. नीलदर्पण नाटक कशाबद्दल आहे? तो बंगालमध्ये जो वेस्टलँड ऍक्ट आला, वेस्टलँड ऍक्ट म्हणजेच काय, पडीत जमीन देण्यात आली या भुरट्यांना. भुरटे म्हणजे कोण? गोरे इंग्रज अधिकारी. कमी किमतीत त्यांना देण्यात आलं आणि त्यांचा टॅक्स पण कमी घेतला. बरोबर का नाही? आपण म्हणतो ना आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट, तशी कंडिशन आहे बघा या ठिकाणी. तर यांना कमी किमतीत देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये हे नाटक आहे दिल नील दर्पण, हे फेमस झालं होतं नाटक. ते कुणी लिहिलं होतं? दीनबंधू. दीनबंधू मित्र हे नाव आहे. दीनबंधू मित्र म्हणजे असे चार फ्रेंड्स नाही आहेत, दीनबंधू मित्र इट्स अ नेम ऑफ दॅट पर्सन. त्याचं नाटक होतं ड्रामा नील दर्पण, आणि तो खूप फेमस झाला होता, लक्षात ठेवा. वेस्टलँड ऍक्ट बाय लॉर्ड कॅनिंग इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, बंगाल रेंट ऍक्ट. मी तुम्हाला म्हटलं बंगाल रेंट ऍक्ट म्हणजेच काय, महत्वाचा होता की या ऍक्ट नुसार आता जर गव्हर्नमेंटला जर टॅक्स वाढवायचा असेल ना, तर गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी न्यायालयाची परवानगी लागेल. म्हणजे राणीने सांगून टाकलं की नाव वी वी हॅव इंट्रोड्युस्ड भारतीय सुशासनाचा कायदा, वी हॅव इंट्रोड्युस्ड अ गुड गव्हर्नन्स ऍक्ट फॉर द इंडियन. नाव वेन यू पीपल आर इन्क्रीज द टॅक्स, नो, यू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम द कोर्ट. म्हणजे भारताला सांगण्यासाठी की खंड आणि सारा तुम्हाला जर वाढवायचा असेल तर या न्यायालयाची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये आता हे पण माहिती लक्षात ठेवा, न्यायालय पण त्यांचीच होती. म्हणजे आपण म्हणतो ना, तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं, त्याच प्रकारची कंडिशन आहे. ह्यांना कोण थांबवणार होतं? सगळे चोरच होते. तरी पण सांगितलं ठीक आहे ना, एक आपण म्हणतो ना की मनाचं समाधान, की आप टॅक्स नाही बढ़ाया जाएगा,
अगर टैक्स हमें भरना पड़ेगा तो वी विल टेक परमिशन फ्रॉम द कोर्ट ओनली, देन वी विल बी एबल टू इन्क्रीज द टॅक्स. बंगाल रेंट ऍक्ट 1850 कळला का सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? क्लिअर असेल क्लिअर, मला डाऊट डाऊट जरा फास्ट. डन डन डन. कळलं? चला. बरोबर ना? आता एक 2-3 दिवसामध्ये आहेत ना युट्यूबचे सगळे व्हिडिओ आहेत ना मी ऍपवर टाकतोय बरं का. युट्यूबवर आता तुम्हाला काय बघायचंय बघून घ्या. त्याचे सगळे व्हिडिओ मी काढणार आहेत आणि ऍपवर टाकतोय. आता बऱ्यापैकी झालंय. तर ते मी तिकडे टाकतोय. आता हे ना, हे चालेल 6 नंबरचं लेक्चर. अजून तरी 10 ते 12 लेक्चर्स हिस्ट्रीचे होतील, मग हिस्ट्री आपला संपला. एवढा डिटेलमध्ये घेतलं ना आपण की तुम्हाला कोणती परीक्षा असू द्या. इफ यू वॉन्ट टू अपियर फॉर यूपीएससी यू कॅन गो. इफ यू वॉन्ट टू अपियर फॉर डिस्क्रिप्टिव्ह एमपीएससी यू कॅन सिलेक्ट दिस वन. इफ यू वॉन्ट टू अपियर फॉर कंबाईन ग्रुप बी ग्रुप एसी एसीसी कोणती एक्झाम असू द्या, याच्या बाहेर जायची गरज नाही. खूप डिटेलमध्ये घेतलेले आहे, काहीच करायची गरज नाही. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही चांगल्या प्रकारे ते करून घ्या. हे जे सांगतोय मी तुम्हाला ना, छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या महत्वाच्या आहेत. याच्यावर क्वेश्चन्स येतात पोरांना. आपलं एक साधं टार्गेट सांगतो तुम्हाला, इकडे बघा. आपल्याला किती मार्क्स पाडायचे आहेत? आपल्याला पाडायचे आहेत एवढे मार्क्स, 60+. म्हणजे एक्झामसाठी 60+ मार्क पाहिजेत आपल्याला. तर टार्गेट ठेवायचं. पॉलिटी आपल्याला 12 पडतायत आरामात, राईट. त्याच्यानंतर हिस्ट्रीचे आपल्याला 8च पडणार बरं का, जास्त नाही पडणार. त्याच्यानंतर जॉग्रफी आपल्याला 12 पडतायत आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही. राईट. हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स 12 आरामशीर पडतील. डोंट वरी, इकॉनॉमिक्स आपलं चांगलं आहे. राईट. हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल झालं. त्याच्यानंतर चालू गाडा गणित बुद्धिमत्तेला प्रत्येकाची अशी तयारी करून घेणार आहे की 14 त्याला पडलेच पाहिजेत सगळ्यांना. राईट. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे ना, कोणता राहिला रे सांगा मला? विज्ञान, सायन्स. सायन्सला तुम्ही किती जरी केलं तरी 10 ते 12च्या वर जात नाही. ठीक आहे. कोणता राहिला टॉपिक? करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला 10, 12, 12, 13, 14 पडू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. 3, 4, 5, 6, 7 बघा किती झाले मोजा. 12, 2, 24, 12, 33, 5, 12 म्हणजे 60 झालं ना, लांब गेलं. आता एवढे लांब गेले मार्क्स, तुम्ही म्हणताल एवढं शक्य आहे का? हो, इट इज पॉसिबल. मी परत सांगतो. आपलं जे नोव्हेंबर पर्यंत होणार तेवढं चांगलं करा. याच्या बाहेरचं काही येणार नाही. म्हणजे येणार म्हणजे ते कुणालाच नाही येणार. हे तुम्हाला काहीतरी कुठला गल्ली बोळातला एखादा क्वेश्चन इतिहासावर आला तर ते कुणालाच नाही येणार, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं ना, तर तुम्हाला आरामात 60+ मार्क्स जातील, लक्षात ठेवा. असं टार्गेट ठेवून करा. नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त जीव लावून करा. जीएस किती मार्क्ससाठी असतो? मॅडम हा जीएसच आहे सगळा. एक इकडे बघा, हा कोणता आहे? एक एक इकडे बघा. याच्यामध्ये मी सांगितलं की हा समजा पकडला तुम्ही राज्यघटना. राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राईट, गणित बुद्धिमत्ता, राईट, त्याच्यानंतर विज्ञान आणि आपलं चालू घडामोडी. झालं. 3, 4, 5, 6, 7. 12 एके 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौका 4, 12 पंचे 60, 12 सक 72. एवढी पडत नाहीत. निगेटिव्ह जाऊन म्हणतो, कमीत कमी निगेटिव्ह जाऊन तुमचे 60 पर्यंत आरामात येतील ना. आता त्यात निगेटिव्ह पण मी सांगतो, निगेटिव्ह जाऊन तुम्हाला 60 पर्यंत यायला काहीच हरकत नाही. मग तुम्हाला अजून परत एक सांगतो मी, तुम्हाला नाही माहिती तुम्ही किती लोकांनी केलंय नाही केलंय ते. मॅथ पण व्हीएस मध्ये काय? व्हीएस नाही, जीएस मध्ये नाही आहेत ना हो मॅम. मॅथ्स नाही ना, मॅथ्स वेगळे येतं ना. मॅथ्स सब्जेक्ट वेगळा घेतला बघा ना, मॅथ्स इथं आपण वेगळा घेतला ना. मॅथ्स रिझनिंगचे 20 क्वेश्चन्स येणार, लक्षात ठेवा. 10 क्वेश्चन्स रिझनिंग, 10 क्वेश्चन मॅथ्स. असं टार्गेट ठेवायचं. आपलं टार्गेट ठेवायचं की आपल्याला काही झालं तर निगेटिव्ह जाऊन आपले ना 60+ मार्क्स आले पाहिजेत. आपण सगळ्या परीक्षेला एलिजिबल झालं पाहिजे. अशा प्रकारे प्लॅनिंग करायचं. आता हळूहळू मी जे सांगतोय तुम्हाला ना, जे मी हायलाईट समजा हा पार्ट केला की दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण नाटक महत्वाचं आहे, बंगाल रेंट ऍक्ट कशाबद्दल आहे. तुम्ही कोणता पेपर काढा, तुम्हाला खूप कमी गोष्टी याच्या बाहेरच्या सापडतील. खूप कमी गोष्टी. तरी जस्ट ट्रस्ट ऑन दिस प्रोसेस. फक्त घाई करू नका. संपवायची घाई करू नका. लवकर लवकर संपवायचे. मला काही संपवू शकतो मी, तुमचा लॉस होईल त्याच्यामध्ये. मला घाई नाही. तुम्हाला काही आहे का कोणाला? असेल तर सांगा मला. आहे का? अश्विनी मॅम आहे घाई तुम्हाला? आरामात जाऊ द्या, जे करायचं. नाही सर, कसलीच हा. घाई नाहीये. म्हणजे याचा फायदा काय होईल? आता जे आपण करतोय ते रेकॉर्डिंग पण करतोय. याचा उद्देश काय की तो तर तुम्हाला तर आता ह्याचं फ्री राहणार आहे. रेकॉर्डिंग किती पण वर्ष तुम्ही बघा, किती पण वर्ष म्हणजे 1 वर्ष तुम्हाला देईल मी आरामात, डोंट वरी. तर यात लॉस नको कोणाचा व्हायला म्हणून आपण थोडं आरामात जातोय, काही घाई नाही. घाई करून करणार, ज्यांनी घाई केली आतापर्यंत ते 5 वर्ष नापास आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या एमपीएससीचा एकच आहे, तुम्ही 1 वर्ष स्वतः एक वर्ष तुम्ही चांगलं क्लासेस करत अभ्यास करा आणि 1 वर्ष फुल टाइम द्या जीव लावून. आणि 2 वर्षानंतर असा कोणताच व्यक्ती नाही ज्याने जीव लावून अभ्यास केल्यानंतर नापास होईल.
इट्स इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. आणि जो मेन्सचा पार्ट आहे ना, तुम्हाला मी आत्ता सांगतो, तुमची प्री निघू द्या, मेन्स काढून द्यायची जबाबदारी माझी. लँग्वेज आपल्यासाठी हातचा मळ आहे, त्यासाठी तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही इथं तुम्हाला जास्त मला इथं तुम्हाला पण कुठायला लागते आणि तुम्ही पण कुठायला लागणार, तुम्हाला इथं थोडं जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण पर्याय नाही, काय करावं लागेल? ऑप्शन आहे ना आपल्याकडे, करावं तर लागेलच. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी ते बनवायला लय वेळ लागणार मला. इट इट टुक मच टाइम फॉर मी टू मेक दिस काइंड ऑफ थिंग्स. पण मी करतोय. माझ्या अशा अपेक्षा आहे, मी जे करतोय त्याचा मोबदला मला असा मिळावा की तुम्ही सगळ्या लोकांनी अभ्यास चांगला करावा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स पण बनवाव्यात. मी तुम्हाला ही फाईल फॉरवर्ड करणारच आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुमचा नोट्स बनवा, की जेणेकरून एक्झामिशनच्या टाइममध्ये आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस कव्हर झाला पाहिजे. रिव्हिजन जास्त झालं पाहिजे. ठीक आहे, कळलं? चला पुढे बघा. मला ऍक्च्युली रेकॉर्डिंग मध्ये असं बोलायला आवडत नाही, पण काय करू, आपल्याला तसं बोलताच येत नाही. तुम्ही काय ऑफलाईनला यायचं काळच करायला लागलाय तुम्ही सगळे. ज्या शेतकऱ्यांनी 12 वर्ष जमीन कसली असेल, जमीनदाराला ती जमीन काढून घेता येणार नाही. तुम्हाला माहिती असेल का नसेल मला माहिती नाही, कुळ कायदा नावाचा एक प्रकार होता. कुळ कायदा म्हणजेच काय? कुळ लागायचं पूर्ण. कुळ म्हणजे सपोज, सपोज आता एक साधं उदाहरण देतो, की मला माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, आणि 50 एकर जमीन मधली मी काही एकर जमीन आहे ना, काही एकर जमीन मला होत नाही म्हणून मी लोकांना म्हणलं तुम्ही करा. याचा अर्थ सचिन मेमाने हॅज गॉट एक्स्ट्रा लँड. मग तो व्यक्ती एखादा, समजा मी सखाराम नावाच्या माणसाला 12 वर्ष जमीन दिली, आणि त्या माणसाने 12 वर्ष कल्टिवेट केली ती लँड, तो त्याचा मालक व्हायचा. एक्झॅक्टली मॅम, करेक्ट दीपाली मॅम. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि कसेल त्याची जमीन. आता राहील त्याचं घर म्हणजे आता असं म्हणलं लोकांनी भाडे करून हाकलून दिले असते, पण आहेत त्या गोष्टी. ठीक आहे, पुढे बघा. 1860 मध्ये नीळ आयोग नेमला. नीळ म्हणजे काय? इंडिगो. इंडिगो कार होती माहिती, ऐकले का तुम्ही? म्हणजे नीळ आयोग नेमला होता. नीळ आयोग नेमला होता. इंडिगो कमिशन वॉज अपॉइंटेड. लक्षात ठेवा. आणि 1861 मध्ये प्रत्येक प्रांतात एक पोलीस खाते सुरू करण्यात आले. म्हणजे प्रांत प्रांत म्हणजे आपल्याला समजलं तुम्हाला, बंगाल प्रांत बघा, बंगाल प्रांत, बिहार प्रांत, ओरिसा प्रांत, मुंबई प्रांत, वायव्य सरहद प्रांत, त्याच्यानंतर खाली मद्रास प्रांत. प्रत्येक प्रांतामध्ये डिफरंट पोलीस डिपार्टमेंट ऑफ स्टार्टेड. आणि 1861 मध्ये कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. जसं मी तुम्हाला म्हणजे 1816 IPC, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता चालू करण्यात आलं. तसंच 1861 मध्ये कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड लागू करण्यात आलं, की कशा प्रकारे लोकांना शिक्षा द्यायची, कशा प्रकारे गोष्टी करायच्या, हे ठरवण्यासाठी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर लागू करण्यात आलं 1861 मध्ये. ठीक आहे, एनी डाऊट अबाउट दिस? पुढे बघा, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861. 1861 मध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणजे, आता इंडियन काउन्सिल ऍक्ट मी मुद्दाम इथे एक्सप्लेन का करत नाही माहिती आहे का? कारण याच्यासाठी पुढचा पूर्ण चॅप्टर बनवलाय मी, की त्याच्यामध्ये सगळे चार्टर्ड ऍक्ट इन्क्लूड आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, 1861चा काउन्सिल ऍक्ट होता, त्याच्यामध्ये काही सभासंख्या वाढवण्यात आली होती. तर त्या ऍक्टच्या तरतुदी कोणत्या होत्या? ह्या पान बरेच, मी फक्त एवढं लक्षात ठेवा. 1861 मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या काळात इंडियन काउन्सिल ऍक्ट इंट्रोड्यूस झाला होता. 1862 मध्ये कॅनिंगने कागदी चलन सुरू करण्यात आलं. म्हणजे पहिलं कागदी चलन म्हणजेच काय, ज्याला आपण नोट्स म्हणतो ना, नोट्स म्हणजे प्रिंटेड नोट्स असतात त्याच्यावर. हे कागदी चलन कोणी चालू केलं? लॉर्ड कॅनिंगने. लॉर्ड कॅनिंग. त्याच्या आधी कधी सिक्के वगैरे असतील, शिक्के असतील. मग कागदी चलन चालू करण्यात आलं. त्याला आपण म्हणतो लॉर्ड कॅनिंगने चालू केलं कागदी चलन. भारतीय शासक आणि विद्वानांना सर ही पदवी देणे सुरू करण्यात आली. महत्वाचं आहे. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यू हॅव ऑल्सो ऑफर्ड दिस डेजिग्नेशन सर. म्हणजे बघा, मी मुद्दाम म्हणतो की ज्यावेळेस आमचे एक सर होते, अनिकेत जावरे सर म्हणून एक आमचे सर होते युनिव्हर्सिटीमध्ये. वेन आय वॉज डुईंग माय मास्टर्स इन पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, ही वॉज आवर हेड ऑफ डिपार्टमेंट. तर ते आम्हाला म्हणायचे की मला सर नका म्हणू, तुम्ही कॉल मी अनिकेत. आता त्या सरांचं वय काहीतरी, आय थिंक ही वॉज 54 or 56 years old. आम्ही 22-20 वर्षाचे. तर आम्हाला सर म्हणायचे की मला सर नका म्हणू, यू कॅन कॉल मी अनिकेत. तर आम्हाला वाटायचं अरे काय असा प्रकार असतो का, अनिकेत कुठे म्हणायचं का? म्हणजे मी तर कधी नाही म्हटलो. पण सर ही पदवी खूप मोठी आहे पोरांना. इव्हन प्राध्यापक पण पदवी मोठी आहे. मी बऱ्याच वेळा पाहिलं काही लोक प्राध्यापक म्हणून घेतात स्वतःला. आता मी सचिन मेमाने, माझं सिलेक्शन MPSC क्लास 1 झालं, ते लेक्चरर म्हणून झालं. आधी व्याख्याता त्याला मराठीमध्ये म्हणतात. लेक्चरर म्हणजे आधी व्याख्याता देऊ शकतो मी, व्याख्यान देऊ शकतो. लेक्चरर.
प्राध्यापक नाही, प्राध्यापक होण्यासाठी मोठी प्रोसेस आहे. पहिला असतो असोसिएट प्रोफेसर, नंतर असतो, सॉरी, पहिला असतो असिस्टंट प्रोफेसर, नंतर असतो असोसिएट प्रोफेसर, नंतर तो पीएचडी केल्यानंतर पीएचडी गाईड झाला, काही पेपर पब्लिश केले, बुक्स पब्लिश केले, मग म्हातारपणी तो प्रोफेसर होतो, लक्षात ठेवा. आताही चेंज झालं ऑर्डर. आमच्या वेळेस होतं लेक्चरर, नंतर रीडर आणि नंतर प्रोफेसर. त्याच्यामुळे हे अशी पद लावून टाकतात लोक स्वतःला, मी प्राध्यापक आहे ना, कसला प्राध्यापक? प्रोफेसर खूप मोठं पद आहे, लक्षात ठेवा. 1862 कॅनिंगने कागदी चलन सुरू केलं. भारतीय शासक व विद्वानांना सर ही पदवी देण्यात आली. म्हणजे सर ही एक पदवी आहे, आणि पदवी द्यायला सुरुवात कोणी केली? कोणी चालू केलं सांगा मला? लॉर्ड कॅनिंगने. लॉर्ड कॅनिंग स्टार्टेड गिव्हिंग दिस सर हे टायटल द्यायला सुरुवात केलं. कुणाला? दोज पीपल हु आर गव्हर्निंग इंडिया ऍज वेल एज दो इंटेलेक्च्युअल. मग रवींद्रनाथ टागोर ही वॉज अन इंटेलेक्च्युअल, ज्यांनी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. गीतांजली ह्या त्यांचं काव्य होतं, त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तर इंटेलेक्च्युअलसाठी 1861 मध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट, लक्षात ठेवा, इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी हायकोर्टची स्थापना झाली. महत्वाचं आहे. मला सांगा, कोणत्या कोणत्या ठिकाणी 3 विद्यापीठ स्थापन झाले ते आठवतंय का रे कोणाला? 1857 ला कोण सांगेल? एक होतं बनारस हिंदू महाविद्यालय आणि 1857. आय थिंक तुम्ही थोडं लेट जॉईन केलं, पण मी आत्ताच सांगितलेलं याच लेक्चरमध्ये. निकिता, पूजा मॅम, 3 विद्यापीठं कोणती होती? अरे देवा, पांडुरंगा, झालं होतं अरे पोरांनो. आत्ता सांगितली होती, ही 3 होती: मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई, मद्रास. ही काय बघा, आहे का? आहे का? आत्ताच सांगितलं होतं. आहे का? मुंबई, कलकत्ता आणि मद्रास हे 3 विद्यापीठे स्थापना करण्यात आली होती. आणि त्या 3 ठिकाणी 1861 मध्ये काय चालू करण्यात आलं? तर हायकोर्ट स्थापन करण्यात आले. येते का लक्षात? Right. असं नका करू. प्रत्येक मार्क महत्वाचे, लक्षात ठेवा. आलं लक्षात? इकडे बघा, मुंबई येतो, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या त्यांनी हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. तर हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. आणि तुम्हाला आठवत असेल, वॉरेन हेस्टिंग नावाचा प्राणी आठवतोय का? वॉरेन हेस्टिंग कोण होता? भारताचा नाही, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. याने ना, आठवतंय का, कलकत्त्याचं सुप्रीम कोर्ट चालू केलं, तर आपण पाहिलं होतं परवा दिवशी. त्याने 1700 यांनी काय सुप्रीम कोर्ट स्थापन केलं होतं. ते सुप्रीम कोर्ट आहे ना, ते सुप्रीम कोर्ट बरखास्त केलं. उस सुप्रीम कोर्ट को निकाल दिया. त्या सुप्रीम कोर्टला बरखास्त करायचं काम कोणी केलं? लॉर्ड कॅनिंगने केलं, लक्षात ठेवा. राईट. वायव्य प्रांतामध्ये भीषण दुष्काळावर स्मिथ आयोग, हे आता दुष्काळाचे आयोग पाठ ठेवायचे. दुष्काळाचे आयोग पाठ ठेवायचे. माझ्याकडे की आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल हाऊ टू रिमेंबर दॅट. राईट. स्ट्रीची लॉ, स्ट्रीची म्हणजे काय? स्ट्रॅची आयोग, स्मिथ आयोग, लॉल आयोग, कॅम्बेल आयोग. कोणत्या प्रांतामध्ये दुष्काळ पडल्यानंतर कोणता आयोग नेमला होता? आता वायव्य सरहद प्रांत म्हणजे कोणता माहितीये का? अफगाणिस्तानच्या बाजूचा, म्हणजे पंजाब तिकडं, म्हणजे वायव्य सगळ्यात भीषण परिस्थिती वायव्य सरहद प्रांत. या ठिकाणच्या प्रांतामध्ये दुष्काळ पडला होता, आणि त्यावेळी स्मिथ या नावाच्या माणसाच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. आलं लक्षात? वायव्य प्रांतामध्ये कोणता? स्मिथ आयोग नेमला होता. दुष्काळ पडला, मग दुष्काळाची कारण कोणती आहेत? राईट. व्हॉट काइंड ऑफ प्रोव्हिजन्स दॅट वी कॅन मेक टू लेसन द सफरिंग ऑफ पीपल, या सगळ्या गोष्टींसाठी एक स्मिथ कमिशन नेमलं होतं. लॉर्ड एल्गिन, कॅनिंग संपला पोरांनो, कॅनिंगचा पार्ट संपला. आता पुढचा गव्हर्नर जनरल लॉर्ड, सॉरी, व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. 1862 ते 1863 एकच वर्ष होता. ही वर्क ओनली फॉर 1 इयर. अंबाला, अंबाला हे ना हरियाणामध्ये एक प्लेस आहे अंबाला. इथे अंबाला मोहीम वायव्य सीमा प्रांतातील आदिवासी टोळ्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यासाठी हाती घेण्यात आली. अंबाला म्हणजे वायव्य सरहद्द प्रांतामध्ये सगळे डाकू, लुटारू लोक राहायचे.
मग नंतर यांनी काय केलं माहितीये का, या डाकून लुटारूनच म्हणलं की तुम्हीच या भागाचं रक्षण करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. म्हणजे आपण म्हणतो चोर की हात में चाबी देना, वायव्य सरहद प्रांत, दॅट प्रोव्हिन्स वॉज व्हॉट वी कॅन से डेडलिस्ट पार्ट. म्हणजे कुणी तिकडे काम करायला तयार नसायचं, कारण तिकडे दरोड्या टोळ्या होत्या. मग त्या टोळ्यांनाच काय दिलं, काम दिलं की तुम्ही तिथलं संरक्षण करा आणि तुम्हाला पैसे देऊ. म्हणजे चोरला सांगितलं की तुम्ही काय करायचं, रखवालदारी करायची. तर लॉर्ड एल्किन एकच अंबाला मोहीम का चालू केली त्यांनी, वायव्य प्रांतातील आदिवासी टोळ्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यासाठी चालू करण्यात आली होती. ठीक आहे. लॉर्ड एल्गिन एकच वर्ष राहिला, 1862 ते 1863. पुढे चला पोरांनो. आणि हे व्हिडिओ पाहताना बरं का, कधी पण लक्षात ठेवा, एका सिरियलनीच पाहिजे. मध्येच उठला आणि 10 नंबरचा पाहिला काहीच कळणार नाही. तुमच्या लक्षात आलं असेल जे रेग्युलर अटेंड करतात त्यांच्या, की या प्रत्येक टॉपिकमध्ये लिंक आहे पोरांनो. लिंक तुम्ही मिस करू नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आता 3 उच्च न्यायालय करण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालय आणि सदर उच्च न्यायालय यांना काय केलं, जोडण्यात आलं. म्हणजे ते एक दुसऱ्याशी रिलेटेड झाले. पुढची महत्वाची चळवळ वहाबी चळवळ. वहाबी चळवळ इम्पॉर्टंट याच काळात झाली होती. याचा उद्देश होता दार उल हर्बचे दार उल इस्लाम करणे, म्हणजे थोडक्यामध्ये इस्लामीकरण करणे. वहाबी चळवळ, वहाबी हा काय होता, मुस्लिमांचा एक संप्रदाय होता, ज्याला आपण म्हणतो इट वॉज अ काइंड ऑफ रिलिजियस ग्रुप, जो वायव्य सीमा प्रांतात बंडखोर कारवाई करत असेल. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं वायव्य प्रांत म्हणजेच कोणता बघा, वायव्य दिशा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, पंजाब, हरियाणाच्या वरचा भाग, या प्रांतामध्ये हे लोक बंडखोर कारवाया करत. बंडखोर म्हणजेच काय, सरकारच्या विरोधात करत. आणि याच्यामध्ये लॉर्ड एल्गिनने काय केलं होतं, सैनिक कारवाई केली होती आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तळ म्हणजेच काय, त्यांना त्यांना नामोहरण करायचा प्रयत्न केला होता. कोण होते, वहाबी. दार उल हर्बचे दार इस्लाम करणे म्हणजेच काय, इस्लामीकरण करण्यावर त्यांचा त्यांचा उद्देश होता. वहाबी चळवळ. ठीक आहे. कुठे होते हे, वायव्य सीमा प्रांतामध्ये ह्यांचं अस्तित्व होतं. याचा प्रणेता कोण होता, इब्न अल ई वहीद. वाहिद आहे बरं का, ते वाहिद वहीद झाले चुकून, वाहिद. ते हे व लक्षात ठेवा. वायव्य सरहद प्रांत, वहाबी, वाहिद, व लक्षात ठेवा. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. वहाबी चळवळीचा प्रणेता कोण होता, वॉज द लीडर इब्न अल वाहिद. पुढे बघा. शहा उल्लाने हा विचार सर्वप्रथम भारतात आणला. म्हणजे अशा प्रकारे वहाबी चळवळीचा हा पहिला विचार कोणी आणला, शहा अली उल्लाने. शहा वली, ते बली झाले बरं का चुकून, ते वली आहे बरं, लक्षात ठेवा. शहा वली उल्लाने हा विचार सर्वप्रथम भारतात आणला. वहाबी शाह अब्दुल अजीज आणि रायबरेली यांनी या विचार चालना दिली. इंग्रजांच्या विरुद्ध जिहाद जाहीर केला. आता हे लोक कट्टर आहेत ना, धार्मिक होते बरं का. आणि त्यांचं असं म्हणणं होते, ख्रिश्चन लोक आणि म्हणजे हिंदूंचा तर प्रॉब्लेम होता तो नंतर झाला, पण हिंदू आणि मुस्लिम शक्यतो भारतात एकच भावभावासारखे राहिलो आपण. पण ही जी गोरी लोक आपल्यासारखे दिसत नाहीयेत, त्यांना वाटायचं आता हिंदू आणि मुस्लिम आपले शेजारी भारतातले उभे शेजारी शेजारी केले तर त्याच्यात काय फरक तुम्हाला दिसणार नाही, एकसारखे दिसतात. आपला ते म्हणतात ना सगळे एकाच एकसारखे दिसणार. पण हे ख्रिश्चन लोक आपल्या धर्मावर आक्रमण करतायत म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जिहाद पुकारला. जिहाद म्हणजेच काय, एक प्रकारचं धार्मिक युद्ध. इट्स अ काइंड ऑफ रिलिजियस वॉर अगेन्स्ट ख्रिश्चन पीपल, लक्षात ठेवा. आणि 1863 मध्ये त्याचा धर्मशाळा या ठिकाणी मृत्यू झाला. धर्मशाळा इज अ प्लेस इन हिमाचल प्रदेश. धर्मशाळा ही आहे ना, हिमाचल प्रदेश मधले एक ठिकाण आहे. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला, कोणाचा कोणाचा झाला, अरे पोरांनो, लॉर्ड एल्गिनचा. आपण लॉर्ड एल्गिन पाहतोय ना. चला पुढे बघा. लॉर्ड एल्गिन एकच वर्ष राहिला लॉर्ड कॅनिंगच्या नंतर. आता लॉर्ड कॅनिंगच्या नंतर एक वर्ष राहिला, त्याच्यानंतर आला जॉन लॉरेन्स. नाव बघा, जॉन लॉरेन्स. याचा कार्यकाळ आहे 5 वर्षाचा, 1864 to 1869. महत्वाचं आहे, पंजाब आणि मध्ये टेनेन्सी ऍक्ट. टेनेन्सी म्हणजेच काय, कुळ संरक्षण कायदा. की जे लोक, दोज पीपल हु आर कल्टिवेटिंग लँड, दोज हु आर लँडलेस, दे वर कल्टिवेटिंग लँड, दे वर गिवन लँड की आपकी हो जाएगी.
म्हणजे पंजाब आणि अवध याच्यामध्ये कुळ कायदा संरक्षणाचं काम केलं. आणि 1864 मध्ये इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट, भारतीय वन विभागाची स्थापना केली. मग लक्षात ठेवायचं, जॉन लॉरेन्स याने भारतीय वन विभागाची स्थापना 1864 मध्ये केली. येते लक्षात? लक्षात राहील. भारतीय वन विभागाची स्थापना कुणी केली? जॉन लॉरेन्स याने केली. 1864 मध्ये केली. 1865 मध्ये भूतान या देशाशी त्यांनी युद्ध केलं. भूतान हा खूप गरीब देश आहे, व्हेरी पुअर कंट्री, आपल्यावरच आपल्याला माहिती असेल. तर भूतानशी काय केलं? युद्ध केलं या माणसानं 1865 मध्ये. भूतान युद्ध कोणाच्या काळात झालं? जॉन लॉरेन्स, काय ना त्याचं, जॉन लॉरेन्स, लक्षात ठेवा. पुढे बघा, हे महत्वाचं आहे. मला सांगा, वायव्य सरहद प्रांतामध्ये कोणता आयोग नेमला होता? वायव्य सरहद प्रांतामध्ये कोणता आयोग नेमला होता? स्मिथ आयोग, स्मिथ आयोग, स्मिथ आयोग. इथं 1866 मध्ये जोड्या लावामध्ये परीक्षा येतो, लक्षात ठेवा. दे आर गोइंग टू आस्क यू मॅच द फॉलोइंग. फॅमिन कमिशन इन वायव्य प्रांत, वायव्य प्रिन्सली, हु वॉज द कमिशनर? स्मिथ आयोग, राईट, स्मिथ कमिशन. इन 1866 ओरिसा प्रांतावर दुष्काळ पडला. दुष्काळ आयोग नेमला कोणाच्या नावाखाली? रिचर्ड स्ट्रॅची आयोग. आणि हा स्ट्रॅची आयोग याच्या खाली नेमला. आणि त्यानेच काय केलं? जलसिंचन खात्याचं निर्माण केलं, की इरिगेशन डिपार्टमेंट वहां पे होना चाहिए. लक्षात ठेवा. अफगाणिस्तान संदर्भात सर्वात प्रबळ निष्क्रियता धोरणाचा प्रारंभ केला. अफगाणिस्तानचा पठाण दोस्त मोहम्मद आणि यांचा वाद जो होता, त्याच्यामध्ये पठाणांनी कधी सुद्धा यांना जवळ येऊ दिलं नाही. त्याच्यामुळे हा विषय सोडा. फक्त लक्षात ठेवा, ओरिसा दुष्काळामध्ये नेमलेल्या आयोगाचं नाव काय होतं? तो रिचर्ड स्ट्रॅची आयोग नेमला होता. आणि सेम पर्सन स्टार्टेड इरिगेशन डिपार्टमेंट इन ओरिसा प्रांत, जलसिंचन खात्याचे निर्माण केलं. पुढे बघा, पंजाब आणि शिखांना इंग्रजांच्या बाजूने वळवलं. उठावानंतर लष्करात फेरबदल केले. हा मातो जॉन लॉरेन्सने काय केलं तर, की ज्यावेळेस तो कार्यरत होता बरं का, म्हणजे कधी आपण त्या गोष्टीचं बोलतोय, ज्यावेळेस तो कार्यरत होता त्यावेळेस त्याने सगळ्यात महत्वाचं एक काम केलं, की याने त्यावेळी, तुम्हाला माहिती असेल आपण बोलणं झालंय, की ब्रिटिशांच्या बाजूने देर वर फ्यू फोर्सेस दोज हेल्प ब्रिटिश पीपल. त्याच्यात पंजाब लोक, शीख लोक होते. त्याच्यानंतर गुरखा बटालियन होती. आणि काही संस्थानिकांच्या फोर्स होत्या, बरोबर का नाही? त्याच्यात पंजाब आणि शीख लोकांना इंग्रजांच्या बाजूने वळवले, की ही कन्व्हिन्स्ड देम टू सपोर्ट ब्रिटिश पीपल. आणि उठावानंतर लष्करामध्ये फेरबदल केले, म्हणजे त्यांनी चेंजेस केले. 1866 मध्ये द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट, म्हणजे प्रत्येक छापलेल्या वृत्तपत्रांवर, पुस्तकावर मुद्रक, प्रकाशक आणि मुद्रणस्थळाचे नाव द्यायचं. हे का, तर लक्षात ठेवा, 1857 मध्ये जो उठाव झालता आणि त्याच्यानंतर एक मिडल क्लासचा उदय झालता, मिडल क्लास इमर्ज्ड. आणि हा क्लास शिकलेला होता, यांना इंग्लिश समजत होतं. आणि हे लोक कधी कधी लिहायचे वगैरे. म्हणजे त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काही लिहिलं नाही पाहिजे, काही लिहिलं नाही पाहिजे. आणि जर तुम्ही गुपचूप लिहिताय ना, देन यू हॅव टू मेन्शन युअर नेम ऑन इट. म्हणजे 1867 मध्ये द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट वॉज इंट्रोड्युस्ड बाय जॉन लॉरेन्स. आणि त्याने सांगितलं की इफ यू आर गोइंग टू प्रिंट, जर तुम्ही कोणतं वृत्तपत्र पब्लिश करताय, देन यू हॅव टू राईट युअर नेम. मुद्रक म्हणजे जो काही प्रिंट करणार, पब्लिशर का नाम लिखना पडेगा, आणि प्लेस वेअर दॅट प्रिंटिंग टूक प्लेस, म्हणजे कोणत्या ठिकाणी त्या गोष्टी प्रिंट झाल्या, या सगळ्या गोष्टीचं नाव त्याच्यात लिहायचं. हे होतं द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट 1867 मध्ये लिहिलं. ठीक आहे. पुढे बघा, अजून एक महत्वाची घडामोड आहे, की प्रकाशन झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत, वन्स दॅट बुक इज पब्लिश ना, आफ्टर द पब्लिकेशन ऑफ बुक, विदिन 1 मंथ, 1 कॉपी विल बी गिवन टू द लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे समजा मी मी हडपसरमध्ये एखादं बुक पब्लिश केलं, त्या काळातलं बोलतोय, तर इथल्या गव्हर्नमेंटला मी पहिलं जायचं, 1 महिन्याचं पुस्तक द्यायचे, बघा मी पुस्तक छापलंय, तुमच्याबद्दल काय वाईट लिहिलेलं नाही, एकदा चेक करून बघा. तर विनामूल्य, म्हणजे विदाऊट एनी रुपया, विदाऊट आस्किंग फॉर अ रुपी, त्यांना तुम्ही सरकारला ते पुस्तक द्यायचं, ते चेक करते. भूतान, आता भूतानवर हल्ला केला तुम्हाला माहितीये जॉन लॉरेन्सने. आता भूतानशी नक्की प्रॉब्लेम काय होता बघा, की भूतानशी प्रॉब्लेम होता, इंग्रज प्रतिनिधी, ज्याला आपण इंग्रज इंग्रज रेसिडेंट म्हणतो, हे लोक काय करायचे, आपला एक प्रतिनिधी त्यांच्या आहे ना राजाच्या दरबारी ठेवायचे.
त्याला रेसिडेंट म्हणायचे. ही वॉज अ काइंड ऑफ अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ब्रिटिश अँड ही यूज टू कीप हिज दॅट प्रेसिडेंट रेसिडेंट ॲट दॅट प्लेस. आणि त्यांनी असं केलं की द किंग ऑफ भूतान डिड नॉट गिव्ह प्रॉपर ट्रीटमेंट टू द रेसिडेंट ऑफ ब्रिटिश. म्हणजे इंग्रज प्रतिनिधीशी भूतानचा राजा वाईट वागला म्हणून जॉन लॉरेन्सने भूतानवर हल्ला केला. मग किती नालायकपणा आहे बघा. आणि दोआर हा प्रदेश मिळवला व त्यासाठी वार्षिक नजराण राज्य त्यांचे मान्य केलं. मग राजा सांगितले इथून पुढे नीट वागायचं आणि आम्हाला दर वर्षाला पैसे द्यायचे. म्हणजे एक प्रकारची चोरी होती बघा हे. आलं लक्षात? म्हणजे इंग्रजांचा जो रेसिडेंट होता त्या रेसिडेंटशी चांगल्या प्रकारे वागणूक नाही केली, या कारणानं भूतानच्या राजाशी यांनी काय केलं, युद्ध केलं आणि त्या राजाला हरवलं. पुढे बघा, पुढचा दुष्काळ आयोग आहे पुराण कोणता? जॉर्ज कॅम्पबेल आयोग. जॉर्ज कॅम्पेल आहे. ओरिसा, राजपुताना व बुंदेलखंड यामध्ये दुष्काळ भविष्यातील दुष्काळाचा दुष्काळ पडला आणि भविष्यातील दुष्काळाचा सामना करून उपाययोजना करण्यासाठी जॉर्ज कॅम्बेल याच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ समिती स्थापना करण्यात आली. जातंय? ठीक आहे, बघू आपण. राईट. तर जॉर्ज कॅम्बेल याच्या अध्यक्षतेखाली काय केलं, दुष्काळ समिती स्थापना करण्यात आली होती. पुढे पुढे ओरिसा, राजपुताना म्हणजे राजस्थान बरं का, आणि बुंदेलखंड हा जो पार्ट आहे याच्यासाठी जॉर्ज कॅम्बेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं, कोणत्या प्रांतात कोणती. वायव्य प्रांतात कोण होतं? स्मिथ आयोग. ओरिसामध्ये स्ट्रॅची आयोग. राजपुताना, बुंदेलखंड आणि ओरिसा जॉर्ज कॅम्बेल आयोग. सो दीज ऑल कमिशन्स यू हॅव टू रिमेंबर बाय नेम. यांनी काय शिफारस केली होती, यांनी काय रिकमेंडेशन केल्या की दुष्काळग्रस्त भागातील लोकांचे जीवन वाचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल. म्हणजे दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. कॅम्बेल काय म्हणे, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कलेक्टर टू सेव्ह द पीपल विच आर अफेक्टेड बिकॉज ऑफ फेमिन. आणि त्याचबरोबर कालवे असतील, रेल्वे मार्ग असतील व सार्वजनिक बांधकामांना परवानगी दिली व चालू केली. या प्रकारचं मोठं काम अशी शिफारस याने केली होती की कालवे जर असतील ना, कालवे म्हणजे कॅनल असतील तर दुष्काळ पडणार नाही. रेल्वे मार्ग असतील तर अन्नधान्याचं ट्रान्सपोर्टेशन शक्य होईल, लोकांचा जीव जाणार नाहीत, लोक मरणार नाहीत. आणि सगळी जबाबदारी त्यांनी कुणाला सांगितली? दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कलेक्टर. डिस्ट्रिक्ट कलेक्टरची जबाबदारी असेल. पुढे बघा, त्याच्यानंतर पुढचा जो गव्हर्नर जनरल आला तो लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती बरं का. लॉर्ड मेयो, भारतातील पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? लॉर्ड मेयो. तिथे लिहिलं नाही, लक्षात ठेवा. फर्स्ट सेन्सस म्हणजेच काय, जनगणना इन इंडिया हे झाली कधी होती? 1872 मध्ये. लक्षात ठेवा, तिथं मेन्शन करा. आय विल राईट अ वेट. ते मिस झालं माझ्याकडून, कसं काय लक्षात नाही मला. काय झालं ते? 1872. लक्षात राहील. भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात झाली होती. फर्स्ट सेन्सेस ऑफ इंडिया 1872. आणि याचा खून केला एका पठाणाने. अंदमान निकोबारचं पोर्ट ब्लेअर म्हणून बेट आहे, त्या ठिकाणी खून होऊन मृत्यू झालेला भारतातील एकमेव वॉइस. लक्षात ठेवा. सो लॉर्ड मेयो वॉज मर्डर्ड. चांगला माणूस होता पण त्याला मारलं. का मारलं ते पुढे आपण बघू. आता 1870 मध्ये त्याच्या काळामध्ये अवित्तीय विकेंद्रीकरण म्हणजे प्रांतिक सरकारला केंद्रीय महसूल एक विशिष्ट रक्कम देण्यात येणार. ती रक्कम प्रांतिक सरकार पोलीस, आरोग्य सेवा, शिक्षणासाठी खर्च करेल. तोट्याचा अर्थ आता याच्यामध्ये विकेंद्रीकरण म्हणजेच काय, म्हणजे आपण डिसेंट्रलायझेशन म्हणतो. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. म्हणजे आतापर्यंत काय व्हायचं, सगळं सरकारचं कोण काय काय सरकार सगळं बघायचं, केंद्र सरकार. पण त्याने सांगितलं की सगळंच केंद्र सरकारने पाहण्यापेक्षा आपण काय करू, एक थोडीफार अमाऊंट आपण कोणाला देऊ? या लोकांना देऊ. केंद्र प्रांतिक सरकार म्हणजे बंगाल असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, मुंबई असेल, मद्रास असेल, यांना पैसे देऊ. आणि ते काय करतील, त्यांच्या आरोग्यावरचा खर्च करतील, शिक्षणावरचा खर्च करतील, राईट, पोलिसावरचा खर्च करतील. आणि अशा प्रकारे वित्तीय विकेंद्रीकरण करले म्हणजे काय, पैशाचं डिसेंट्रलायझेशन केलं.
कोणी केलं? लॉर्ड मेयोने केलं. कधी केलं? 1870 मध्ये. एनी डाऊट अबाउट दिस? कळलं? क्लिअर? क्लिअर? पुढे बघा. अजून एक घडामोड त्यांनी केली होती पुढे जाऊन. ती घडामोड म्हणजेच काय? 1870 साली भारतीय सुशिक्षितांचे मनातील असंतोष कमी करण्यासाठी एकूण सरकारी जागांपैकी एक पंचमांश जागा भारतीयांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. किती? एक पंचमांश जागा. म्हणजे 1/5 जागा ज्या असतील ना, त्या कोणासाठी असतील? भारतीयांसाठी ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. की एक पंचमांश जागा भारतीयांना आपण आरक्षित ठेवू. ठीक आहे. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये 1/5 म्हणजे 5 पैकी 1 जागा आपण काय करू? यांच्यासाठी ठेवू. त्याचप्रमाणे पात्र भारतीयांसाठी मुलकी सेवेत नियुक्त करण्याचा अधिकार व्हायसोड देण्यात आला. म्हणजे मुलकी सेवा म्हणजे काय? आपण सिव्हिल सर्व्हिस होतो, IAS IPS म्हणतो का नाही? तर इफ दॅट इंडियन इज एलिजिबल ना, ही विल बी अपॉइंटेड फ्रॉम देअर ऑल्सो. अजून एक महत्वाचं, लॉर्ड मेयोला आहे ना, एक उदारमतवादी माणूस म्हणतात. कारण 1870 मध्ये स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वतंत्र स्थापना करण्यात आली. म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही आता ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, तर कुठे ना कुठे याची सुरुवात लॉर्ड मेयोने केली होती, लक्षात ठेवा. म्हणजे स्थानिक प्रश्नांची सोडवणूक सोडण्यासाठी स्थानिक स्वतंत्र शासन समितीची स्थापना लॉर्ड मेयोने केली होती. 1872 2 स्वतंत्र विभाग करण्यात आले. एक होता कृषी विभाग. म्हणजे टू डिफरंट डिपार्टमेंट्स वर स्टार्टेड बाय लॉर्ड मेयो. तो पहिला जो भाग होता ना, त्याचं नाव होतं कृषी विभाग, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. दुसरा होता भारतीय सांख्यिकी सार्वजनिक विभाग, स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आता सुद्धा काम करतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला बेरोजगारीचे आकडे मोजायचे आहेत, जर तुम्हाला दारिद्र्याचे आकडे मोजायचे आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहे भारतीय सांख्यिकीय सर्वेक्षण विभाग, ज्याला स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया. ठीक आहे. हे दोन्ही स्वतंत्र विभाग कोणी चालू केले पोरांनो? लॉर्ड मेयोने चालू केले. ठीक आहे. राजकुमारासाठी कॉलेज चालू केलं. राजकुमार म्हणजेच काय? जे आपलं ना, उदाहरणार्थ सयाजीराव गायकवाड, शिंदे, होळकर, भोसले, असे जे काही संस्थानिक होते त्यांच्या मुलांसाठी एक वेगळं कॉलेज सुरू करण्यात आलं होतं. आणि 1872, जसं मी तुम्हाला म्हटलं, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा. भारतीय पुरावा कायद्याची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड लॉर्ड मेयोने केली. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा. जसं IPC कधी होतं? 1860. CRPC कधी होतं? 1861. तसंच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता 1816. क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी दंड संहिता 1861. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 अशा प्रकारे चालू करण्यात आलं होतं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. ठीक आहे. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं, अफगाणिस्तानचा आणि यांचा कायमच प्रॉब्लेम होता, ब्रिटिशांचा. आणि त्याने अफगाणिस्तानच्या बद्दल ना एक नवीन धोरण राबवलं. दॅट ही इंट्रोड्युस्ड वन न्यू पॉलिसी फॉर अफगाणिस्तान. आणि तिथल्या त्या लोकांना ते आवडलं नाही, म्हणून 8 फेब्रुवारी 1872 मध्ये ही वॉज मर्डर्ड. कुठं? अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. या ठिकाणी शेर अली खान या 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 पठाणाने, या मुस्लिम व्यक्तीने लॉर्ड मेयोची हत्या केली होती, लक्षात ठेवा. एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर झाली इथपर्यंत? समजलं सगळ्यांना? आता लॉर्ड मेयो नंतर पुढचं आहे लॉर्ड नॉर्थब्रुक. लॉर्ड नॉर्थ ब्रुक आहे बरं का, ब्रुक. ते बुक झाले चुकून, तुम्ही लक्षात ठेवा. लॉर्ड नॉर्थ ब्रुक. हेवी नाही होत ना पूर्ण? ओके ना? का हेवी झालं? ओके ना? थोडं घ्यायचं अजून? पचल का? काय जास्त झालं? पूर्वा प्रतीक्षा पूजा में घेऊ शकतो ना अजून थोडं? बस झालं. अजून काय बाकीच्यांचं म्हणणं काय आहे? का बस झालं आज? पण तुम्ही करताय का रे याचं रिव्हिजन? करताय का पुरण?
ऍक्च्युली आपण सव्वा दीड तास घेतोय बरं का आज. मग फक्त माझं असं म्हणणं आहे, उद्या तुम्ही हे सगळं कंप्लीट करताल का? म्हणजे आतापर्यंत जे जवळ सगळं झालंय त्याच्याचे नोट्स बनवता उद्या तुम्ही सगळे? उद्यापर्यंत करता सगळं कंप्लीट? येस. अश्विनी मॅम, कुठे गेला अश्विनी मॅम? आहे सर. मॅम ओके का का घ्यायचंय अजून? घेऊ शकता सर. चालू शकते ना थोडा वेळ घ्यायचं? हो हो. चल लॉर्ड, चला एक लिटन घेऊ फक्त. लिटन घेतल्यानंतर मग बंद करतो. इथपर्यंत घेऊ. ठीक आहे, लिटन खूप मोठा आहे बरं का. ठीक आहे, लॉर्ड लिटन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या याच्यातला. तर आपण आता थोडं घेऊ पुढे. चला, लॉर्ड नॉर्थ ब्रुक. याच्या नोट्स करायचे बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवा. लॉर्ड नॉर्थ ब्रुक कधीपासून? 1872 ते 1876. पंजाबमध्ये रामसिंग कुका, नाव लक्षात ठेवा. काकू नाही बरं का, काकू उलट होईल त्याचं, कुका. रामसिंग कुका यांच्या नेतृत्वाखाली कुका आंदोलनाला हिंसक वळण लागले. आता हे काय होतं नंतर टाकेल, मी सांगेन तुम्हाला. पण कुका आंदोलन कुणाच्या काळात झालं? तर कुका आंदोलन बुकाच्या काळात, म्हणजे काय, नॉर्थ बुक असं लक्षात ठेवा. म्हणजे नॉर्थ ब्रुक म्हणजे कुका आंदोलन याच्या काळात झालं. ते नॉर्थ ब्रुकने दाबून टाकलं बडोदा नरेश मल्हारराव गायकवाड. आपल्याला माहिती आहे गायकवाड यांच्या रेसिडेंटच्या खुनाचा आरोप, अफगाणिस्तानात हस्तक्षेप करायला नकार. हे म्हणजे म्हणजे याच्यावर आरोप ठेवला होता की बाबा बडोदा नरेश मल्हारराव गायकवाड यांच्या रेसिडेंटच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता की त्यांचा जो रेसिडेंट होता त्याचा खून झाला होता. कायदेशीर मदत कोणी केली? ती सार्वजनिक काका, म्हणजे माहितीये ना, गवा जोशी आपले, लॉर्ड मोड. आणि अफगाणिस्तान आपलं करायला नकार. म्हणजे लॉर्ड मेयोचा जर खून केलाय अफगाणच्या पठाणांनी, तर कोण जाईल परत तिकडे मरायला? म्हणून अफगाणिस्तानच्या मॅटरमध्ये इंटरफेअर करायला त्यांनी नकार दिला होता. लक्षात ठेवा, कुणी? लॉर्ड नॉर्थ ब्रुक याने. क्लिअर? क्लिअर? समजलं? चला आपण पुढे जाऊ. बिहारच्या दुष्काळात त्याने तत्परतेने उपाययोजना करून प्राणाने टाळली होती. चांगलं काम केलं होतं. आणि 1874 मध्ये सिमल्यामध्ये हवामान खाते स्थापना. याला मी रेड पेनने हायलाइट केले, याचा अर्थ हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुराण काय आहे? चला ठीक आहे, पुढे बघा. काय म्हटलं की शिमल्यामध्ये हवामान खाते स्थापना कोणी केली? तर कोणी केली? लॉर्ड लॉर्ड नॉर्थ ब्रुक. लक्षात ठेवा, हवामान खात्याची स्थापना कोणी केली शिमल्यामध्ये? लॉर्ड म्हणून. लक्षात राहील. हवामान खातं म्हणजेच काय? डिपार्टमेंट ऑफ मेट्रोलॉजी आपण म्हणतो. म्हणजे कशा प्रकारे हवामानात बदल होतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये हवामान खातं आहे, पण त्या हवामान खात्याचा आजपर्यंत कधी सुद्धा अंदाज खरा झालेला नाही. आणि काय सांगितलं वेगळं, ते उलटच होतं. पुढे बघा, पुढचा जो माणूस आहे, देवासारखा माणूस नाहीये, अतिशय क्रूर माणूस, लॉर्ड लिटन. 1876 to 1880. म्हणजे भारतामध्ये जे 1757 मध्ये, सॉरी 58 मध्ये राणीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला. आता आपल्याला माहिती असेल, तुम्हाला माहिती असेल की बॉस इज ऑलवेज राईट, की बॉसला खुश करण्यासाठी लोक काही करतात. तसाच प्रकार या ठिकाणी आहे. लॉर्ड लिटन आहे ना, अतिशय त्या प्रकारचा माणूस होता. त्याने पुढे जाऊन सांगितलं की आम्ही आमच्या राणीला भारताची राणी घोषित करतोय. म्हणजे या ब्रिटनच्या राणीला एम्प्रेस ऑफ इंडिया घोषित करायचं काम या माणसाने केलं होतं. 1877-78 भारतात दुष्काळ पडले होते. त्याचं महत्वाचं काम बघू आपण. 1878 अफगाणिस्तान बरोबरच्या युद्धात इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला. आणि हे झालं कुणाच्या चुकीमुळे? लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनला वाटलं लॉर्ड मेयोला मारलं, सगळेच अफगाणिस्तानला घाबरतात, असे काय मोठे आहेत ते, म्हणून यांनी डेअरिंग केलं आणि अफगाणिस्तानच्या पठाणांनी याला सुद्धा फटकावलं. आणि अफगाणिस्तानच्या झालेल्या युद्धामध्ये याचा पराभव केला ब्रिटिशांचा. कोणी केला? अफगाणच्या पठाणांनी केला. इंग्लिश साहित्य जगतात त्याचं नाव, हे महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारतात परीक्षेला, की इंग्रजी लिटरेचरमध्ये ओवेन मेरिडिथ, आम्हाला एक कविता होती बरं का याच्या, वेन आय वर डुईंग मास्टर्स इन इंग्लिश ना, इन पुणे युनिव्हर्सिटी. तर याची कविता होत्या, पण तेव्हा त्याला मला माहिती नव्हतं की हा त्याचं लॉर्ड लिटन आहे म्हणून. मग ओवेन मेरिडिथ या नावाने हा काय करायचा, एक प्रसिद्ध कवी होता इंग्रजी साहित्यामध्ये. यांनी खूप कविता लिहिल्या आहेत. ओवेन मेरिडिथ, लक्षात ठेवा. ओवेन मेरिडिथ, दॅट वॉज द नेम, पोएटिक नेम. आणि
या नावाने तो काय करता, ही यूज टू कंपोज पॉम्स इन इंग्लिश लँग्वेज. त्याच्यात पुढे बघा, सगळ्यात मोठी हद्द त्याने तेव्हा केली जेव्हा दिल्लीत या ठिकाणी दरबार भरला होता. या दरबारामध्ये त्यांनी काय केलं, इंग्रज जी आपली राणी होती, आपली म्हणजे त्यांची बरं का, म्हणजे रॉयल टायटल ऍक्ट, ब्रिटिश संसदेने रॉयल टायटल नुसार इंग्लंडची राणीला भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आलं. की नाव अकॉर्डिंग टू द रॉयल टायटल ऍक्ट ऑफ इंग्लंड, दिस क्वीन ऑफ ब्रिटन, क्वीन ऑफ इंग्लंड विल बी द एम्प्रेस ऑफ इंडिया. हा ठराव पंतप्रधान बेंजामिन डिझरने पारित केला. याच्या प्रित्यर्थ दिल्लीत दरबार भरवण्यात आला होता. आणि 1 जानेवारी 1877, खूप महत्वाचे लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1877 मध्ये राणी व्हिक्टोरियाला केसर ए हिंद ही पदवी देण्यात आली. कोणती पदवी देण्यात आली? केसर ए हिंद ही पदवी राणी व्हिक्टोरियाला देण्यात आली. ठीक आहे, क्लिअर, लक्षात राहील पोरांनो. कोणती पदवी देण्यात आली? केसरी हिंद. कुणाला? राणी व्हिक्टोरिया देण्यात आली. कधी देण्यात आली? 1870. कोणी दिली? लिटन्याने दिली. लिटन्या म्हणजे कोण? लॉर्ड लिटनने दिली. ठीक आहे. आणि पुण्याहून या कार्यक्रमासाठी कोण कोण गेलते? महात्मा फुले आणि सार्वजनिक काका उपस्थित होते. म्हणजे पुण्याहून हे लोक उपस्थित राहिले होते. आणि त्यावेळी सगळ्यात महत्वाचं, महात्मा फुले हे ह्यांनी शेतकऱ्यासाठी जे बंड झालं ना 1875 मध्ये, आठवते का? सुप्यामध्ये करडे या गावी. आणि आपल्या गरीब शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा पेहराव केला होता. आणि त्या गरीब शेतकऱ्याच्या पेहरावामध्ये ते राणीच्या दरबारामध्ये मुद्दाम उपस्थित राहिले होते. व्हॉट यू पीपल हॅव डन टू अस, बघा आमची काय अवस्था केली आहे. तर पुण्यातून पुण्यातून राणी व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये कोण गेलं होतं दिल्लीला? तर नाव लक्षात ठेवा, महात्मा फुले आणि सार्वजनिक काका म्हणजेच कोण? गवा जोशी. राईट. आणि दर्जा, हा, भारताच्या सम्राज्ञीमुळे भारतीयांचा दर्जा इंग्लिश नागरिकांसारखा राहील, यामुळे भारताला आपल्या हक्काची जाणीव झाली. म्हणजे थोडक्यामध्ये काय, त्यांना कळलं की ब्रिटिश नागरिकांना वेगळी ट्रीटमेंट आहे, भारतीय नागरिकांना वेगळी ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे एक प्रकारचा, ज्याला आपण म्हणू, एक मोठ्या प्रकारची जनजागृती निर्माण झाली भारतीय लोकांच्या मध्ये, राग निर्माण झाला. आणि दिल्ली दरबारावर सर्व स्तरातून टीका झाली. टीका का झाली माहिती का पोरांनो? की 1877-78 मध्ये खूप दुष्काळ पडला होता आणि ओरिसामध्ये लाखो लोक मेले होते. थाउजंड्स ऑफ पीपल डाईड इन दॅट दुष्काळ. आणि या नालायकानं म्हणजे लॉर्ड लिटनने काय केलं, स्वतःच्या बापाची जहागिरी असल्यासारखा दरबार भरवला. आणि आपण तो लोकांची कडी धाऊ धाऊ वाढी, म्हणजे आमची कडी, आमचा देश, आणि तुझ्या राणीला तू स्वतः काय म्हणतोय, आजपासून तुम्ही भारताची साम्राज्ञी. ह्याचा लोकांना राग आला की दुष्काळामध्ये लोक मारतायत, मोठा राज दरबार भरवलाय, करोडो रुपयांचा खर्च केलाय, त्याच्यापेक्षा आमच्या लोकांना वाचवा ना तुम्ही, त्यांच्यावर खर्च करा. अशा प्रकारे खूप मोठी टीका लॉर्ड लिटनवर झाली होती. अजून एक महत्वाचं, अतिशय काय म्हणतो आपण, वाईट काम त्या माणसाने केलं होतं की भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, म्हणजे दोज न्यूजपेपर विच वर प्रिंटेड इन इंडियन लँग्वेजेस ना, तर त्या लँग्वेजेसच्या त्या वृत्तपत्रावर त्याने काय केलं होतं, की सांगितलं होतं की यू आर नॉट सपोज टू डू एनी काइंड ऑफ क्रिटिसिझम. कारण या न्यूजपेपरने सुरुवातच केली, तडाखाच लावला की तुमच्या पप्पाचा आहे का सगळीकडं, आमचा देश आणि तुमची राणी कशी काय इकडची साम्राज्य झाली, इकडे लोक मारतायत, तुम्ही असं का करतायत, म्हणजे न्यूजपेपरने यांच्यावर टीकेची झोड उडवली. खूप काय काय लिहायला लागले. मग ह्यांनी कायदा केला, की काय कायदा केला, की सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे. म्हणजे यू आर नॉट सपोज टू क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट पॉलिसीज. इतिहासाच्या सरकारच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार व्यावसायिकाला नव्हता. आणि समजा जर सरकारने एखादं वृत्तपत्र बंद केलं, तरी तो माणूस याच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ शकत नव्हता. प्रकाशित होणाऱ्या लेखाची पूर्व प्रत सरकारला प्रयोगशाळेत दाखवावी लागत असे. म्हणजे बिफोर प्रिंटिंग तुम्हाला तर सगळा कंटेंट या लोकांना आधीच दाखवावा लागत असेल, आणि त्यानुसार ते पुढे होत असेल. संपादकाकडून जाती धर्मामध्ये तिरस्कार निर्माण करणारे लेख प्रकाशित करू नये म्हणून हमीपत्रे घेण्यात आली. तसे झाल्यास अनामत रक्कम छापखाना जप्त करण्यात येत असे. म्हणजे हमीपत्र लिहून घ्यायचे की लिहून द्या आम्हाला की तुम्ही असं असं करणार नाही, आणि जर केलं तर डायरेक्ट काय करायचे, डिपॉझिट असेल तर डिपॉझिट काय करायचे, रद्द करून घ्यायचे. प्रकाशकांना मॅजिस्ट्रेटकडून बॉन्ड लिहून द्यावा लागत असे. म्हणजे याला वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला पूर्ण नाव लक्षात ठेवा, याला देशी वृत्तपत्र कायदा म्हणजेच काय, सो कॉल्ड वर्नाक्युलर
प्रेस ऍक्ट. वर्नाक्युलर प्रेस. सर हा बोला ना मॅम. सर आता पण असेच नियम आहेत का आपले? नाही, आता तसे नाहीये नाही. का? आता नाही, आता लिहू शकतो पण बऱ्यापैकी यायला लागलेत आता हळूहळू. म्हणजे आताच मध्ये एक आहे, आजचीच बातमी पाहिली मी, की एक जी आर काढलाय की सरकारी नोकरीमध्ये असेल तर सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करायची नाही. आत्ता जी आर आलाय आज. जर तुम्ही सर समजा. हा. असं वाटत नाही का आपल्याच देशात इंग्रजांसारखं आपल्याच लोक राज्य करतात आहे, तशाच ठिकाणी म्हणजे तशाच दिशेने चाललंय सगळं? हा, आता आहे त्या त्या गोष्टी आहेतच, पण काय करणार. म्हणजे आता आजचाच त्यांनी जी आर काढलाय लोकांनी, त्यांनी की जर सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल, एसटी महामंडळ असेल, निमसरकारी असेल, महामंडळात असेल, तर सरकारच्या ध्येय धोरणावर तुम्हाला टीका करता येणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्ही चुकून, तुम्ही पाहिलं असेल कोणत्या गव्हर्नमेंट सर्व्हिसवाला कधीच बोलत नाही, स्टेटस वगैरे ठेवत नाही. इथून पुढे जे ठेवतील त्यांचा कार्यक्रम करण्यात येईल असं थोडक्यामध्ये सांगितलंय. की सरकारचंच पैसे घेणार, सरकारच्या विरोधात तुम्ही का बोलणार, असं थोडक्यामध्ये. आणि जर मान्य नाही तर नोकऱ्या सोडा. म्हणजे थोडक्यामध्ये तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत मांडायचा तुम्हाला अधिकार आता सध्या राहिलेला नाही. असू द्या, पण चला. मग ते सर हे काय आपलं भाषा स्वातंत्र्यच हे उल्लंघन आहे नाही ना? का? हा आहे ना, नक्कीच आहे ना. म्हणजे आपल्याला ते आपण म्हणतो फ्रीडम ऑफ स्पीच आहे. हा. पण त्यांनी ते सांगितलं, उदाहरणार्थ सचिन मेमाने, मी काय मी माझा एक बिझनेस आहे, मी बोलू शकतो. पण सपोज मी जर कलेक्टर असेल, जस्ट इमॅजिन, मी समजा एखाद्या पुणे जिल्ह्याचा कलेक्टर आहे, आणि मी जर समजा एखाद्या रस्त्याचा व्हिडिओ पोस्ट केला की काय चाललंय सरकारच्या काळामध्ये, खड्ड्यात रस्ते का, रस्त्यात खड्डे. मग जर कलेक्टरच असा बोलतो, याचा अर्थ कलेक्टर कोण आहे, सरकारचा प्रतिनिधी आहे. मग त्या माणसाने सरकारचाच पगार घेऊन सरकारच्या टीका का करायची. अशा प्रकारे सरकारच्याच लोकांनी सरकारवर बोलायचं नाही. अशा प्रकारे नियम त्यांनी आता घालून दिलेला आहे थोडक्यामध्ये. जो चुकीचा आहे असं मला वाटतं, पण आता आहे, त्याला काय करणार. पुढे बघा. संपादकाकडून जाती धर्मामध्ये तिरस्कार निर्माण करणारे लेख प्रकाशित करू नये अशी अभिपत्रे. म्हणजे हिंदू मुस्लिम असेल, मुस्लिम ख्रिश्चन असेल, हिंदू ख्रिश्चन असेल, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही काही लिहायचं नाही. तसेच अनामत रक्कम जमा केली जात कसं केल्यास, आणि बॉन्ड लिहून घेतला जात असे त्या लोकांकडून, की बॉन्ड म्हणजे तुम्ही असं असं केलं तर तुमच्या असं असं होईल. पुढे बघा. हे महत्वाचं आहे बरं का, याला हा हायलाईट करा. हा जो पार्ट आहे ना, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा लेख होता आकाशातून वज्रघात. त्यांनी म्हटलं होतं की दिस वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट इज लाईक अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय, आकाशातून झालेलं वज्रघात आहे. अचानक एवढं मोठं संकट तुम्ही कसं टाकू शकता भारतावर. म्हणजे हे कोणी म्हटलं होतं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नाव लक्षात ठेवायचं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय म्हटले होते, बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि त्याच वृत्तपत्र संख्या किती होती, 600 होते. पुढे 1876-77 मध्ये रिचर्ड स्टॅच्यू, मी सांगितलं तुम्हाला, याच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. ओरिसामध्ये दुष्काळ पडून अनेक लोक मेली होती, ज्याच्यामध्ये नक्की काय झालं या प्रकारची चौकशी करण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमण्यात आला होता 1876-78 मध्ये. ठीक आहे. पुढे बघा. महाराष्ट्र दुष्काळ सोडा. प्रत्येक प्रांतामध्ये, आता या आयोगाने काय सांगितलं, की प्रत्येक प्रांतामध्ये एक दुष्काळ निधी स्थापन करा. की बंगाल, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, मुंबई, चेन्नई, या प्रत्येक प्रांतामध्ये ना दुष्काळ निधी स्थापना, म्हणजे पर्टिक्युलर फंड शुड बी रिझर्व्ड फॉर सच काइंड ऑफ सिच्युएशन. इफ ड्रॉथ और फॅमिन टेक्स प्लेस ना, दॅट फंड शुड बी अवेलेबल इन ऑर्डर टू कंट्रोल द सिच्युएशन. दुष्काळ निधी स्थापना करण्याची सुरुवात त्यांनी केली. रेल्वे आणि सिंचन सुविधा पुरवा. म्हणजे रेल्वे इज इम्पॉर्टंट, की अन्नधान्य तुम्हाला नेता आलं पाहिजे ना वाहून. सिंचन पाहिजे, सिंचनामुळे अन्नधान्याचं उत्पादन जास्त पाहिजे, लोक नाही मेली पाहिजेत. पुढे आहेत, मोफत सहाय्यक केवळ अक्षम गरिबांमध्ये ठेवण्याची गरज. म्हणजे मोफत म्हणजे फ्री कोणाला द्या, जे खूपच जास्त गरीब आहेत किंवा अक्षम आहेत त्यांच्या पूर्णमध्ये ठेवा. पुढे आहे महत्वाचा कायदा, इंडियन आर्म्स ऍक्ट. इंडियन आर्म्स ऍक्ट. अजून किती राहिले पोरांनो, हा थोडं राहिले. अजून एक महत्वाचं, म्हणजे लॉर्ड लिटनला मी वाईट का म्हणतोय, कारण त्यांनी कायदेच तसे केले होते. पुढचा कायदा होता की इंडियन आर्म्स ऍक्ट म्हणजेच काय, की परवानगीविना शस्त्र बाळगणे हा गुन्हा. मात्र यातून युरोपियन, अँग्लो इंडियन आणि काही सरकारी अधिकार ओळखणार. म्हणजे यू कॅनॉट हॅव एनी काइंड ऑफ वेपन विदाउट परमिशन. अगर आपके पास लाइसेंस नहीं है तो यू कॅनॉट कॅरी एनी वेपन. बट यातून एक्सेप्शन कोणा दिलं, तर इफ यू आर युरोपियन, इफ यू आर अँग्लो इंडियन, इफ यू आर गव्हर्नमेंट सर्वंट,
देन यू विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम दॅट. सो इंडियन आर्म्स ऍक्ट परत तो काय होता, डिस्क्रिमिनेटरी होता. इट वॉज डिस्क्रिमिनेटरी. मग त्याच्यावर पण टीका झाली. पुढे लक्षात ठेवा, याच्यावर सगळ्यात जास्त टीका झाली. आणि तुम्हाला माहिती असेल, राष्ट्रीय सभेच्या अगोदर काही महत्वाच्या संस्था होत्या. याचं कारण हे होतं, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाऊ, आय डोंट रिमेंबर हिज नेम, माझ्या लक्षात येणं नाव आता आठवणे मला. तर युपीएससी करणारे काही पोरं होती. आणि युपीएससी केल्यानंतर डायरेक्ट कलेक्टर व्हायची संधी मिळत होती. त्यांनी काय केलं, 1819 मध्ये वैधानिक सैनिधी सेवेचा कायदा केला. यानुसार 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 त्यांनी काय केलं, काही बदल केले. सनदी सेवेमध्ये काही बाद नेमणूक करण्याची तरतूद करण्यात, मात्र त्या दर्जा व कमी पगाराचा होता. आणि याने डायरेक्ट आयसीएसची वयोमर्यादा 21 वरून डायरेक्ट 19 करण्यात आली. म्हणजे पहिलं 21 वर्षाच्या पोराला ब्रिटनमध्ये जाऊन पेपर लिहायला लागत असेल. जहाजाने जायचं, पेपर लिहायचं, कलेक्टर व्हायचं. याने डायरेक्ट केलं की नाही, आता 19च्या वर तुम्हाला जाता चंद्र नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय, इनडायरेक्टली त्याने दरवाजे बंद केले होते. म्हणजे स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट मध्ये अप्पर एज लिमिट फॉर अपिअरिंग दॅट एक्झाम वॉज फ्रॉम 81 टू 19 एवढी कमी केली होती, लक्षात ठेवा. 1876 मध्ये ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट नुसार देशभक्तीचे चित्रण करणाऱ्या नाटकावर नियंत्रण करण्यात आलं होतं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या नाटकातून देशभक्तीपुरतं काहीतरी दाखवताय, की वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद असलं काय म्हणताय, तर त्याचं चित्रण करण्यात तुम्हाला मनाई करण्यात आली होती. 1877 मध्ये वित्त, शेतसारा, न्याय ही खाती प्रांताकडे देण्यात आली होती. म्हणजे प्रांताकडे म्हणजे काय, ही बाकीची सगळी खाती प्रांताला म्हटलं की तुम्ही ते कंट्रोल करा. अशा प्रकारे लिटनचा एक महत्वाचा कार्यकाळ याच्यामध्ये होता. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे, 1878चा जो भाषा, ज्या वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतो, या कायद्याविरोधात कलकत्ता येथे देशी वृत्तपत्राची परिषद झाली. म्हणजे समजा मराठी असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, या सगळ्या भाषेतून वृत्तपत्र पब्लिश करणाऱ्या लोकांनी एक परिषद भरवली. आणि या परिषदेची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गवा जोशी, आपले काका, सार्वजनिक काका आणि महादेव गोविंद रानडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. महत्वाचं आहे बरं का. कुठे भरली होती? कलकत्ता या ठिकाणी. पाठ ठेवायचं. कलकत्ता या ठिकाणी देशी परिषद भरवली होती अगेन्स्ट वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. अँड वासुदेव गणेश जोशी अँड गवा जोशी अँड महादेव गोविंद रानडे प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दॅट प्रोसेस. पुढे बघा. वरील काय, हा. आणि याच्यामध्ये मराठी भाषेत अनेक पुस्तक जप्त करण्यात आली. टिळक आणि परांजपे यांना अटक करण्यात आली. 1877 मध्ये दिल्लीतील फतेपूर मस्जिद आणि जामा मस्जिद खुल्या करण्यात आल्या. आक्रमक धोरण आणि मुक्त व्यापार पुरस्कार, म्हणजे जामा मस्जिद आणि फतेपूरची मस्जिद त्यांनी खुली करण्यात आली. आणि आक्रमक धोरण होतं पहिल्यापासून, त्याचा मुक्त व्यापाराचा पुरस्कार होता. भारतीय चलन पद्धतीमध्ये सुवर्ण पद्धतीचा प्रारंभ याने केला. आता सुवर्ण पद्धती म्हणजे काय मी सांगतो, की समजा मला जर काही नोटा छापायच्या असतील ना, तो इन ऑर्डर टू सपोर्ट दॅट अमाऊंट आय नीड टू डिपॉझिट पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ लोन गोल्ड. म्हणजे त्या सरकारच्याकडे तेवढ्या किमतीचं सोनं पाहिजे तर तुम्ही नोटा छापू शकता. म्हणजे अंशतः सुवर्ण पद्धतीचा प्रारंभ कोणी केला, तर लॉर्ड लिटन या गव्हर्नर जनरलने त्या ठिकाणी केला होता. लक्षात ठेवा, लिटन जरा जास्त मोठा होता. आता पुढचा जो गव्हर्नर जनरल आपण उद्या पाहणार आहे ना, तो पाहणार आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन 1880 ते 1884. ठीक आहे, उद्या पाहणार आहे. उद्या बहुतेक पूर्ण थांबा. उद्या आहे ना, नाही घेऊ. उद्या उद्या ऑफलाईन कोण येणार आहे का? ऑफलाईन कोण येते उद्या? पूजा पूर्वा मॅम येत आहे ऑफलाईन? थांबा. नसेल येणार ना, उद्या सकाळी एक सेशन घेऊ का मी? कारण संध्याकाळी आहे ना मला थोडे आपल्या अकॅडमीचे बोर्ड्स वगैरे बसवायचे. तर मग चालेल उद्या सकाळी सेशन घेतलं तर जरा लवकर घ्यायचं. 8 ते 9:15 घ्यायचं. 8 ते 9:15. येस, जमेल का? अजून सकाळी नाही घेता येणार सर थोडं. कधी नाही मला 9:30ला जावं लागेल ना उद्या, जरा एक महत्वाचं काम आहे. जास्त पण घेता नाही नाही अजून सकाळी म्हणजे अजून आधी असं. लवकर, एवढ्या लवकर उठायचेत का लोक बाकीचे? 7 7:30 ला वगैरे. खूपच 7:30 ओके वाटतंय का? तुम्हाला हे ना जॉब आहे, आय थिंक. हा म्हणूनच, कारण ना मग होतंय का मला 3 तास नंतर मग ती झोप लागून जाते, अनकंट्रोलेबल होते एकदम. अच्छा अच्छा, ओके. ठीक आहे. तरी मग बघू मग, नाहीतर मग
एकच तास घेऊ संध्याकाळी, काय प्रॉब्लेम नाही, बघू, करू काहीतरी. चालेल, करू मॅनेज. मेसेजची बघा उद्याच्या पुरतं. मी मेसेज टाकतो तसं तुम्हाला, चालेल. चालेल, आजच्या सेशन बद्दल काय डाऊट आहे का बरं तुम्हाला? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग? हे नोट्स तयार करा बरं का, सगळ्या व्हिडिओ पटपट बघा. परत मात्र व्हिडिओ काढून टाकले तुम्ही, म्हणजे व्हिडिओ देईल तुम्हाला मी, पण युट्यूबवरचे व्हिडिओ जातील. मी त्या ॲपचं थोडं फंक्शन चालू आहे म्हणून ठेवले तात्पुरते. नंतर सगळे व्हिडिओ काढणार आहे मी. तुम्ही ते करून घ्या पटपट पटपट. तुम्हाला ऍक्सेस मिळेल, डोंट वरी, पण तरी पण ॲपवर जायच्या अगोदर घ्या. कारण ॲपवर वॉच टाइम लिमिटेड राहतो बरं का, लक्षात ठेवा. ॲपवर वॉच टाइम 3च वेळा पाहता येतो तुम्हाला एक व्हिडिओ. युट्यूबवर आहे तर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तुम्हाला अनलिस्टेड मी पाठवणार आहे, आता सध्या पब्लिक ठेवलेत मी, नंतर ते काढणार आहे. तर ते आता आहे तोपर्यंत ते बघून घ्या फास्टमध्ये, त्याचा फायदा. सर युट्यूबवरचे किती व्हिडिओ काढलेत तुम्ही आता? काढले कोणतेच नाहीत, काही प्रायव्हेट केलेले आहेत, मी ओपन करत होते. म्हणजे आपण क्लास सुरू केल्यापासूनचे किती, एक पण नाही काढला ना? नाही, आहेत ना, भरपूर काढलेले. तुम्ही या एकदा क्लासवर इकडे, मी तुम्हाला दाखवतो कोणते कोणते आहेत ते. चालेल चालेल चालेल. चालेल, ठीक आहे. भरपूर झाले आता, किती 200 व्हिडिओ झाले असतील सगळे, तसे तसे विचार करायला गेलं तर. म्हणजे बाकीच्या विषयाच्या लँग्वेजचे वगैरे होते ते. डोंट वरी, करू आपण ते. काय डाऊट आहे आजच्या सेशन बद्दल? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क. सर थोडं स्लाइड वरती घ्या ना, ते सुवर्ण तुम्ही काय सांगितलं होतं आता? सुवर्ण प्रमाण पद्धती म्हणजेच काय होतं, की समजा तुम्हाला भारतामध्ये, समजा एक साधं उदाहरण देतो. समजा मला 1 लाख रुपये छापायचे आहेत. 1 लाख रुपयाच्या नोटा छापायच्या आहेत मला. तर या नोटा छापायसाठी मला या चलनाला आधार म्हणून गव्हर्नमेंटला त्या व्यवस्थेकडे काही सोनं ठेवावं लागत होतं. नाहीतर असं म्हणजे कुणी पण किती पण नोटा छापेल ना. तर अशा प्रकारे त्याला सुवर्ण पद्धतीचा प्रारंभ करण्यात आला होता. म्हणजे सुवर्ण पद्धती म्हणजे सोन्याचे पैसे नाही बनवायचे, की सोनं सपोर्टला ठेवून तेवढ्या किमतीचं तुम्ही पैसे छापू शकता. अशा प्रकारची पद्धत कुणी चालू केली होती? लॉर्ड लिटन याने चालू केली होती. ठीक आहे, चालेल. एनी डाऊट? क्लिअर सर. चालेल, बाकीच्या निकिता, पूजा, पूर्वा, दीपाली मॅम, डाऊट क्लिअर असेल विचारा. क्लिअर सर. चालेल, ठीक आहे, भेटू उद्या. मेसेजची वाट बघा, मी सांगतो काय ते. चालतंय, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग गाईज, सी यू टुमॉरो, बाय बाय.